अ, सर्वांना माझा नमस्कार. सरांना पण नमस्कार. सर नेहमीच नवीन-नवीन विषय घेऊन येतात. त्यातला हा ॲडव्हान्स टॅरोचा आहे ना? नाही, एंजल्स. एंजलचा टॅरो. हां, ॲडव्हान्स एंजलचं कार्डचं सर आज सुरू करणार आहे. तर सर्वांना माझा नमस्कार परत एकदा. सर तुम्ही सुरुवात करावी माझी विनंती आहे. धन्यवाद मॅडम. सर्वांचं स्वागत आहे. पहिल्यांदा चव्हाण मॅडमनी स्वागत केले तर त्यांचं पहिल्यांदा स्वागत करतो. इत्यादी आपले सर्व मंडळी, त्याच्यामध्ये दळवी साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, कुबल मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदवकर मॅडम आहेत, इत्यादी सर्व कुलकर्णी आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपला विषय जो आहे तो एंजल्स कार्डचं ॲडव्हान्स व्हर्जन आहे. आता ह्या ॲडव्हान्स व्हर्जन मध्ये जातकाच्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा जी काही कार्ड असतील त्या कार्डाची निवड केल्यानंतर त्याचं जे दुःख आहे किंवा सुख आहे तर त्या रीतीने त्याची वाटचाल कशी असेल याबद्दल आपल्याला विचार करायचा असतो. तर त्यामध्ये कार्डाची ओळख करून त्याच्यामध्ये बरीचशी भिन्न तऱ्हेची कार्ड आहेत. काही पॉझिटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह आहेत. त्याच्यामध्ये वैशिष्ट्य काय आहे की जोपर्यंत तुम्ही शेवटचं लेक्चर ऐकणार नाही तर त्या ह्याच्यामध्ये त्या कार्डावरतीच रेमेडीज सुचवलेल्या आहेत आणि ऋतू सुचवलेले आहेत. एखादी घटना घडण्यासाठी म्हणून किंवा एखादी घटना केव्हा होईल त्याचा विचार त्याच्या ऋतूच्या अनुसरून केला जातो. तर आता याच्यामध्ये आपल्याकडे पावसाळा, हिवाळा, उन्हाळा असे जे काही ऋतू आहेत तर तशाच प्रकारे त्या एंजल्स मध्ये सुद्धा अशाच तऱ्हेचे ऋतू आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला गार्डियन्स कार्डच आहेत. तर गार्डियन म्हणजे त्याच्यामध्ये मायकल हे जे आपण विचार केला होता आपल्या पूर्वीच्या ह्याच्यामध्ये ते डोरियन वर्च्यू होतं. हे भिन्न तऱ्हेचं कार्ड आहे आणि हे ॲडव्हान्स व्हर्जन आहे. या ह्याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा एखादं कार्ड जातक निवडतो त्या कार्डाचं स्वरूप जे आहे ते स्वरूप आपण पाहतो आणि त्या ह्याच्यामधून ते जातक आपल्याकडे आलेलं आहे तर त्याचा प्रश्न सोडवताना त्याचं लाईफ जे आहे किंवा पुढे येणारं जे काही आयुष्य असेल तर त्या ह्याच्यामध्ये त्याच्या जीवनातील घटना ह्याचा जो काही प्रसंग आहे तो कसा सोडवावा, आलेलं कार्ड आपल्याला काय सूचना देतं, काय संकेत देतं, त्या कार्डाचा वापर कशा तऱ्हेने करायचा असतो, ह्या सगळ्या बाबतीमध्ये आपण आता विचार करणार आहोत. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता मी कुबल मॅडमना विनंती करतो की त्यांनी ते कार्ड लावावं. पहिल्या नंबरचं कार्ड जे आहे आणि ते कार्ड आपण नंतर वाचू. मॅडम ते कार्ड जे आहे ना ते मला स्पेलिंग खाली दिसत नाही तर थोडस त्या ह्याच्यामध्ये उच्चार जो आहे ना हा तो उच्चार जे आहे ना ते मला सांगणे. ड्रोइड कार्ड आहे. ड्रोइड DRUID. लागतंय का? हा आलं सर. ड्रुइड. DRUID. ड्रुइड. हा आता ही जी व्यक्ती आहे हे तुम्ही पाहता ही वृद्ध व्यक्ती आहे. आता त्या ह्याच्यामध्ये हे कार्ड ज्या वेळेला येतं एखाद्या व्यक्तीचं तर त्यावेळेला होल्ड स्पेस ज्याला आपण म्हणतो एखादी गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी विचारावरती ठेवावी. त्या ह्याच्यातून तुम्हाला जर काही निर्णय घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी त्याचा निर्णय ताबडतोब घेऊ नये. अधिकतम निर्णय घ्यायचा असल्यास तुम्हाला लोकांचा विचार करावा आणि लोकांच्या विचारानुसार पुढे तुम्ही वाटचाल करावी. सडनली कुठल्याही गोष्टीमध्ये एखादा बदल होणं म्हणजे सडनली चेंज ज्याला आपण म्हणतो तो होण्याची शक्यता याच्यामध्ये दर्शवली जाते. जातकाचा कुठलाही प्रश्न असेल मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की तुमचे प्रश्न जे असतील ते प्रश्न तुम्ही नियमावली काढा. त्याला अनुसरून आपण त्याच्यावरती उत्तर कसं द्यायचं हे आपल्याला बघायचं आहे. तर त्या ह्याच्यामध्ये तिथे आपण म्हणतो की या ह्याच्यामधून हे जे कार्ड आहे हे कार्ड आपल्याला काय सुचवतं तर त्या ठिकाणी फ्रान्स आणि ब्रिटन ह्या याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही देश आहेत त्याच्यावरती या कार्डाचा जास्तीत जास्त अंमल म्हणून सांगितलेला आहे. आणि त्याचं एक्सटेंडेड मेसेज जो ज्याला आपण म्हटलं जातं तर तो एक्सटेंडेड मेसेज असा आहे की एखादी गोष्ट तुम्ही करणार असाल
किंवा जे काही रिडिंग करणार असाल किंवा त्याच्यातून काही निर्णय घेणार असाल तर त्या निर्णयावरती तुम्हाला थोडासा डीपली विचार करून पुढे जाऊन त्या ठिकाणी तुमचं कार्य जे आहे ते पूर्ण करायचं असं असा संकेत त्याच्यामध्ये दर्शवला जातो. एखाद्या वृद्ध व्यक्तीचा सल्ला घ्या, कारण का की हे कार्ड जे दर्शवलेलं आहे तर हे कार्ड एका वृद्ध व्यक्तीच्या याच्या माध्यमातून दर्शवलेलं आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही त्याचा सल्ला घेऊन पुढे वाटचाल करा. कार्ड असं पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामध्ये निगेटिव्ह नाही आहे, पण तरी सुद्धा एखादी गोष्ट जर तुम्हाला करायची असेल तर त्याचा विचार करून नंतर पुढे जायचं आहे आणि एकत्रितरित्या तुम्ही त्याच्यावरती मार्गदर्शन मिळवायचं आहे किंवा मार्गदर्शन करायचं आहे. आता जेव्हा एखादा प्रश्न असतो तर तो प्रश्न विवाहाचा असेल, घर घेण्याचा असेल, नोकरीचा असेल किंवा इत्यादी कुठल्याही तऱ्हेचे प्रश्न येऊ शकतात. कोर्ट कचेरीचे असतील किंवा आणखी इत्यादी फायनान्स असेल, कर्जाबाबतीचा असेल, एखादं यश मिळवण्याचा असेल, हे सगळे प्रश्न जे आहेत ते तुम्ही लिहून ठेवा आणि त्याच्यावरती हे कार्ड कसं ऑपरेट करायचं त्या कार्डाचा मूळचा जो भाग आहे की एखादी गोष्ट जर तुम्हाला करायची असेल तर थोडासा विचार करा आणि आपल्या वरिष्ठ व्यक्तींचा त्याच्यामध्ये सल्ला घ्या आणि त्यानंतरच तुम्हाला पुढे मार्गदर्शन करण्याची आवश्यकता भासेल किंवा मार्गदर्शन करू शकाल असं हे कार्ड सांगतं. तुम्हाला कळलं असेल तर सांगा, नाही कळलं असेल तर मी आपलं दुसरं कार्ड लावतो आणि पुढे जातो. चालेल. हा बोला. हा येस राहुल मॅडम. येस सर, हरे कृष्णा सर. हरे कृष्ण. मगाशी जसं तुम्ही ते 2 कंट्रीजचं म्हणालात की फ्रान्स आणि ब्रिटन आणि ब्रिटन या फ्रान्स. कंट्रीजचं येस जाता. येस हां. येस. तर मग हा. समजा एखाद्याचा विवाह संदर्भात जर प्रश्न असेल की मला जे स्थळ आलंय त्याबरोबर म्हणजे ते योग्य आहे का आणि लग्न होईल का? मग हे कंट्रीजचं संदर्भ आणि ते कसं लावायचं मग? हा तर त्याच्यामध्ये कार्डामध्ये असं नमूद केलेलं आहे की ह्या कार्डाचा विचार किंवा अंमल जो आहे तो ब्रिटन आणि फ्रान्स या 2 प्रदेशांशी संबंधित आहे, 2 देशांशी संबंधित आहे. तर म्हणजे त्याचा अंमल हे डिझाईन जे केलेलं कार्ड आहे ना त्या 2 कंट्रीजनी त्याचं डिझाईन केलेलं आहे. आणि विवाहाचा प्रश्न तुम्ही जो म्हणताय तर विवाहाचा हां. निश्चितच तुम्ही निर्णय घ्या, पण एखाद्या तुमच्या वडीलधाऱ्या माणसाकडून त्याचा सल्ला घ्या आणि वाट पहा आणि त्याच्याकडे तो जे कार्ड दिसत आहे तर त्याच्या हातामध्ये एक स्टिक आहे आणि त्या स्टिक वरती सुद्धा एक चित्र कोरलेलं आहे. तर त्या चित्रामध्ये तो असं दाखवतो की तुम्ही ते होल्ड वरती ठेवा. त्याने हातामध्ये जे काही हे धरलेलं आहे तर ते होल्ड वरती. कळलं? हां, हा. हां, हां. ओके. सर नमस्कार. नमस्ते बोला. सर ते आपण होल्ड वर्ड म्हणजे त्याला काही कालावधी द्यायचा असतो की त्याच्या पुढे काय आहे आणखी? हा म्हणजे आता आपण कसं आहे की एखादा विचार आहे किंवा कुठलाही प्रश्न आहे, कुठलाही आहे, समोरच्या माणसाला जर तातडीचं असेल तर आपण म्हणू शकतो की जेव्हा होल्ड वर ठेवतो तर पुढे विचारणार किती दिवस थांबू किंवा किती बरोबर. कालावधीसाठी आम्हाला थांबावं लागेल यासाठी. जोपर्यंत आपल्याला योग्य निर्णय किंवा योग्य मत होत नाही तोपर्यंत आता जसं तुमच्या खात्यामध्ये एखादी गोष्ट होल्ड वरती ठेवा तर त्या ठिकाणी तुम्ही कदाचित त्या याला कोर्टात पेश करत नाही किंवा आणखी चार्जशीट रिझर्व्ह ठेवतो. रिझर्व्ह रिझल्ट ठेवतो. Yes. हा. तर ते रिझल्ट का ठेवतात त्याला काहीतरी कारण असतात. तर हे कार्ड आल्यानंतर तुमच्या जातकाला तुम्ही सांगू शकता की एखादं जे काही प्रपोजल असेल तर त्याला होल्ड वरती ठेवा आणि होल्ड वर ठेवणं याचा अर्थ एक असा आहे की तुम्हाला इत्यादी जर काही इन्फॉर्मेशन मिळवायची असेल किंवा नशिबात तुमच्या चांगल्या गोष्टी मिळायच्या असतील तर निश्चितच त्याच्यातून तुम्हाला त्या जाणून घ्यायच्या असतात किंवा माहिती पडतात. बरोबर. थँक्यू सर. किती दिवस असं नाही, पण थोडा थांबा. आता कसं आहे आपल्याकडे म्हणजे प्रपोजल आपलं प्रॅक्टिकल कंडिशनवर डिपेंड बघायला लागेल. आपल्याकडे म्हणजे एखादं आपला जो प्रसंग असेल त्याच्या गरजेनुसार त्याला आपल्याला अनुसरून त्याची कंडिशन अनुसरून. राईट सर. थँक्यू. त्याला अनुसरून जसं Yes, एखादं sir. प्रपोजल आलं तर त्या प्रपोजलला आपण सांगतो ठीक आहे 2 दिवसांनी आपण विचार करू. म्हणजे काय ती केस जी आहे ती होल्ड वरती जाते. आता होल्ड वरती गेल्यानंतर त्या ठिकाणी एखादी गोष्ट आपल्याला अचानक काहीतरी माहिती पडते गुड और बॅड मग ते कार्ड असं म्हणजे सूचित सर आमच्या बाबतीत एक डिफेन्स म्हणजे आमच्या डिफेन्स बाबतीत असं आहे की समजा एखाद्या आरोपीला पकडलाय तर आपण चार्जशीट टाकायच्या वेळेला सगळेच एव्हिडन्स एकदम टाकायचे नाही तर हळूहळू टाकायचे. सांगायचं तपास चालू म्हणजे त्याला जामीन मिळत नाही. होल्ड म्हणजे बरोबर, आपला हेतू साध्य होतो तोपर्यंत तपास क्लिअर होतो जोपर्यंत आरोपी आतमध्ये आहे.
बरोबर. मच स्टे Yes. बेटर. राईट सर. थँक्यू सर. बरोबर. ओके. बर. त्याच्यानंतर दुसरं जे कार्ड आहे मॅडम ते लावा. त्याचं नाव आहे ऑर्थ मदर. सर ते कोण सेजल मॅडम विचारतायत, त्यांना हा विचारू बोला. द्या यस मॅडम. सेजल मॅडम बोलिए. हा मॅडम, सर मला विचारायचं आहे की जर जॉबसाठी हे कार्ड आला तर आपल्याला असं म्हणजे की नवीन जॉबची अपॉर्च्युनिटी आली तर हे होल्डवर ठेवायची असं. हा आता जसं समजा तुमच्याकडे ऑफर लेटर आलं तर तुम्ही ताबडतोब निर्णय घेऊ नका. याला कदाचित तुमच्या जीवनामध्ये काहीतरी खुलासा होईल. कोण मध्ये कोण बोलतोय? दीदी त्यांच्याकडनंच आवाज येतो, सेजल मॅडम कडनं. तर तुमच्याकडे आलेलं प्रपोजल जे जॉबसाठी असेल तर त्या जॉबवरती तुम्ही थोडा विचार करा आणि नंतरच त्याला हो म्हणा. किंवा काही वेळेला कसं असतं की आपण पहिल्या वेळेला सांगतो की हो मी तयार आहे, तर तसं करू नका. तुम्ही होल्डवर ठेवून तुम्हाला यदा कदाचित चांगल्या गोष्टी माहिती पडतील, पण ताबडतोब निर्णय देऊ नका, असं त्याचा नियम आहे. निर्णय कळवू नका. थँक्यू. हो. दुसरं जे कार्ड आहे मॅडम मदर अर्थ म्हणून आहे. लावते अर्थ मदर. लावलं सर. लावलं. हा अर्थ मदर. हा बघ आता हे कार्ड असं दर्शवते ही एक मुलगी आहे, म्हणजे स्त्री आहे. अर्थ मदर म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे पृथ्वीचा विचार आपण केलेला आहे आणि त्याच्यामध्ये असं दाखवलं जातं की ही प्रेग्नंट आहे. कळलं का? अर्थ मदर आपला जो जन्म झालेला आहे तो भूमीपासून झालेला आहे अशी मान्यता आहे. कारण का की आपला जो काही जन्म असेल तर त्या ठिकाणी आपण बघितलं तर जातकाचं हे कार्ड चांगलं आहे. नवीन एखादी गोष्ट तयार होणार आहे आणि ती तुम्हाला मिळणार आहे असा तऱ्हेचा संदर्भ घ्यायचा. दुसरी गोष्ट जेव्हा आपण अर्थ म्हणतो तर त्याच्यावरती पूर्णपणे आकाश असतं. तुम्ही ज्या ज्या भूमीवरती जाल, ज्या ज्या ठिकाणी आपण जसं गेल्या वेळेला विचार केला की आपलं जे भूमध्य जी आहे तशी ही भूमी आहे, तर त्यातून एखादा नवीन जन्म होण्याची स्थिती दर्शवली जाते. नवीन जन्म होणे किंवा नवीन गोष्टीचा प्राप्ती होणे आणि त्या ह्याच्यामध्ये वरती आकाश आहे. तर अर्थ मध्ये असं काय सांगतं की तुम्हाला एखादा रूट जो आहे तो सापडेल. तुमचे जे फिलिंग्स आहेत, जसं आता एखाद्या बाळाचा जन्म होतो त्यावेळेला त्याचा रूट असतो, तो रूट नाभीपासून तयार होतो ना, नाही का? मग अशा वेळेला तुम्हाला एखादी गोष्ट जी आहे ती नवीन मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जीवनामध्ये प्रगती होईल, निश्चितच प्रगती होईल. तर त्याकरता तुम्हाला वरती असणारं आकाश ह्याच्याशी नमस्कार केला पाहिजे, त्याचं साह्य घेतलं पाहिजे आणि जे काही गोष्ट तुम्ही करणार आहात तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही माता आहे किंवा एखाद्या परिवारामध्ये एखाद्या व्यक्तीचा जन्म होत नसेल, म्हणजे झाला नसेल किंवा त्या ठिकाणी काही संततीचा इश्यू असेल किंवा काही जे काही ज्याला आपण म्हणतो प्रगती आहे तर त्या प्रगतीचा काही प्रश्न असेल तर अशा वेळेला तुम्हाला हे अर्थ मदर हे अतिशय पॉवरफुल कार्ड आहे. ज्याला आपण म्हणतो की आपल्या जीवनामध्ये जो काही आपला जन्म होतो तर तो जन्म आज जर आपण पाहिलं तर आपल्या सगळ्या झाडांचा फुलांचा हा जन्म जो आहे तो संपूर्णपणे भूमीवरती आहे, म्हणजे काय अर्थवरती आहे. मग अर्थ आपल्याला काय देतं तर त्यामध्ये पाणी पण आहे, त्या अर्थ मध्ये आपण जर बघितलं तर वारा सुद्धा आहे, प्रकाश सुद्धा आहे आणि पृथ्वी तत्व सुद्धा आहे. तर चारही ज्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला आणि पंचतत्वामध्ये जसं आपण बघितलं तर आकाश आहे. तर इथे आकाशाला जास्ती करून महत्व दिलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला कुठलंही काम करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला आकाशाशी संबंध जोडता आला पाहिजे. कारण पृथ्वी आणि आकाश ह्या दोघांचा जो संबंध आहे तो फार महत्वाचा म्हणून सांगितलेला आहे. कार्ड काढा मॅडम जरा. पृथ्वी आणि आकाश ह्या दोघांचाही संबंध इथे दर्शवलेला आहे, जेणेकरून तुम्हाला नवीन उत्पत्ती होईल,
तुमच्या जीवनामध्ये कायापालट होईल आणि तो चांगला असेल. तुम्हाला एखाद्या मातेशी ज्याला आपण म्हणतो की आशीर्वाद घेणं किंवा परमेश्वराचा आशीर्वाद घेणं. आकाशामध्ये कोण असतं? तर परमेश्वर असतो. तर त्याच्यापासून आपल्याला उत्पत्ती मिळते किंवा आपली प्रगती होते. जी काही प्रॉस्पेरिटी आहे ती प्रॉस्पेरिटी या कार्डामध्ये दर्शवलेली आहे. आता अर्थ मदर म्हणजे काय, की जे काही जीव जे आहे तो जीव पृथ्वीवरती जन्माला येतो आणि तो प्रगतिशील होते. तसं ह्या पिक्चर मध्ये असं दाखवलेलं आहे की ती जी व्यक्ती आहे, ती माता आहे, ती गर्भवती, तिच्या पोटामध्ये पृथ्वी आहे. म्हणजे त्या ठिकाणी अर्थ मदर ज्याला आपण म्हणतो देवी, वसुंधरा ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये वसुंधरा, तर त्याचं ते प्रतीक आहे. आणि हे प्रतीक जे आहे ते जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच प्रगतिशील असेल. कुठलाही प्रश्न असेल तर त्या ठिकाणी आपण जसं एखाद्या ठिकाणी एंटर होतो त्याला भूमीला नमस्कार करतो, देवाकडे असताना जाताना सुद्धा तिथे दर्शन घेताना सुद्धा भूमीला स्पर्श करतो. तशा तऱ्हेने तुम्ही जातकाला सुचवायचं असतं की तुमच्या जीवनामध्ये निश्चितच भूमी जी आहे ही तुमच्या पाठीराखी आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये निश्चित प्रगती होण्याचं चिन्ह ह्या कार्डातून सूचित करतं. अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो पूर्णपणे तुम्हाला सांगता आला पाहिजे. काही प्रश्न आहे ना? कळलं नसेल तर अर्थबद्दल फार महत्वाचा हे आहे. बोला भागवत मॅडम. सर नमस्कार. माझ्याकडे एक जो क्लायंट आहे तो मला सांगत होता की तो उत्तर प्रदेशातला आहे आणि त्याचं गावाकडे जे त्याचे भाऊ बहिणी एकत्र कुटुंब आहे तर त्यांचा वंश वाढत नाही, त्यांचं एबॉर्शन होत राहतं किंवा तान्ही मुलं जातात. तर अशासाठी त्यांना हे कार्ड आपण देऊ शकतो का? हो, या कार्डाचं चिन्ह तुम्ही त्याला सांगू शकता, त्याचा वापर करू शकता. दुसरी गोष्ट की आपण शेवटचं जे लेक्चर घेणार आहोत त्याच्यामध्ये हा जे उपायाचं जे आहे आणि हा त्याच्यामध्ये ऋतू दाखवलेले आहेत, तर त्या हा पर्टिक्युलर ऋतूमध्ये एखादी गोष्ट केल्यानंतर हा निश्चितच तुमच्या जीवनामध्ये अतिशय वेगळ्या तऱ्हेचा फरक जाणवेल आणि तो अत्यंत चांगल्या परिस्थितीचा असेल. ओके. कारण त्याच्यामुळे स्वतःची काय बर्थ डेट वगैरे ते पण काहीच नाही, अंदाजानेच सगळं आहे. कारण गावात जन्म झाले, फक्त हाताचा त्यांनी मला फोटो पाठवलाय, काहीच बाकी नाही, डेटा त्याचा नाही. त्याचा 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 हा संबंध नाहीये. हा आपण जेव्हा एंजल्स बद्दल विचार करतो किंवा एंजलचं शिक्षण घेतो हा. तर फक्त एंजल्स काय सुचवतो आपल्याला, तर ओके. तो एंजल्स अर्थ मदर जी आहे, तर अर्थ मदर म्हणजे आपला जो काही वसुंधरा ज्याला आपण म्हणतो, तर त्याचा पूर्णपणे ताबा जो आहे तो वसुंधरेकडे आहे असं हा समजायचं. आणि हे कार्ड अत्यंत उच्च प्रतीचं आहे की जेणेकरून त्या जातकाच्या जीवनामध्ये हा प्रोग्रेस होणं. हा ज्याप्रमाणे एखादं बाळ गर्भामध्ये कणकण वाढतं, दिवस रात्र त्याची वाढ होत असते, तसंच हे कार्ड जातकाच्या जीवनामध्ये पण हळूहळू ग्रोथ होण्याची त्याच्यामध्ये दिशा दर्शवतं आणि ती निश्चित शाश्वती आहे. हे त्याच्यामध्ये असं वाईट होणारच असं नाही. पूर्णपणे तुम्ही जर पिक्चर ऑब्झर्व केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ती जी व्यक्ती आहे ती माता आहे आणि तिच्या ह्याच्या गर्भामध्ये पृथ्वीचा गोल आहे तो आणि तो हळूहळू वाढून मोठा झालेला आहे. म्हणजे बरोबर. प्रगती पथावरती गेलेला आहे, प्रगती पथावरती जात आहे. कळलं? म्हणजे त्यांनी काढलं नाही तरी मी स्वतःहून त्याला जसं झिबू कार्ड आपण देतो तसं हे त्याला कार्ड स्वतःहून आपण देऊ शकतो, म्हणजे ही पण कार्ड्स यातली पण नक्की. येस घेऊच येस पाहिजे मॅडम. असं काही नाहीये. नाही नाही. पण हे कार्डाची सूचना बघा, परत हो. सांगतो. हा आपला विषय एंजल्स ऍडव्हान्स मधला आहे. तर हा एंजल्स काय सांगतं की ह्या कार्डाचं महत्व काय आहे, तर त्या ठिकाणी अर्थ मदर जी आहे, आता मातृभूमी ज्याला आपण म्हणतो, आता जसं आपण हम्म. सावरकरांच्या हो. ह्याच्यामध्ये विचार केला तर हा त्यांनी मातृभूमीला अतिशय महत्व दिलं. का हो. दिलं? कारण का की ती मातृभूमी अतिशय महत्वाची आहे, हा की ज्याला आपण वसुंधरा म्हणतो आणि तिच्यापासूनच हो. सगळ्या गोष्टी निर्माण झाल्यात. त्याच्यामध्ये हम्म. आकाशाचं साह्य आहे. तर हम्म. आकाश अशासाठी धरलं आहे की आकाशाच्या छत्रछायेखाली पृथ्वीची वाटचाल सुरू आहे. हे सायन्स आहे मॅडम. दिस इज बरोबर. लॉजिक, दिस इज नॉट अ लॉजिक, दिस इज अ सायन्स. When you बरोबर. apply the science, then only you are going to be success in your life. बरोबर. बरोबर. कारण बरोबर. आतापर्यंत आकाशाचा संबंध आपल्याकडे फार कमी प्रमाणामध्ये वापरण्यात येतो. हा असं आहे. बरोबर. कळलं? हो. थँक्यू सर. एनिबडी? झालं? काही प्रश्न? हा बोला.
नमस्कार. सर्व नमस्ते. प्रश्नांची उत्तरं हे कार्ड जर आलं तर पॉझिटिव्ह द्यायची आहेत ना? हा मॅडम, कुठल्याही पण शेवटी संकेत काय दर्शवतो की हे अर्थ मदर आहे. पहिली भाग जे एंजल्स कार्डाचं नाव काय आहे तर अर्थ मदर. आता अर्थ मदर आपण जर बघितलं तर आपल्या मराठी याच्यामध्ये आपण तिला वसुंधरा म्हणतो. मग ती वसुंधरा आपल्याकडे काय काय देते? आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या मिळालेल्या आहेत त्या वसुंधरेपासून मिळालेल्या आहेत. म्हणजे त्या ठिकाणी पृथ्वीचा संबंध अतिशय जवळचा आहे. म्हणून मी एकदा कधीतरी वसुंधरा शिकवेन तुम्हाला. तर ते वसुंधराचं 2 तासाचं लेक्चर आहे. तर त्या ह्याच्यामध्ये वसुंधराशी आपण किती इमान राखला पाहिजे याला फार महत्व आहे. तर तसंच हे कार्ड जे आहे ते अर्थ मदर आहे आणि त्या अर्थ मदर मध्ये मातृप्रेम दाखवलेलं आहे, दर्शवलेली आहे आणि मातेशिवाय त्यांचा जो गर्भ आहे तो पुढे गेलेला नाही. सर मी आणि विचारू, हा बोला. सर आता एखादा एक परदेशात राहणारा जातक आहे आणि त्याला इथे इन्व्हेस्टमेंट करायची आहे हम्म. शेतीमध्ये, तर मग त्याला आपण होकारार्थी उत्तर त्याला द्यायचं. ग्रोथ होईल. ग्रोथ हे कार्ड ग्रोथच आहे. हा येस, इट इज ग्रोथ आहे. ठीक आहे सर. ओके सर, थँक्यू. परत पाहिजे तर ते कार्ड पाहून घ्या तुम्ही. तुम्हाला कळेल की त्या कार्डाचं स्वरूप कसं आहे. फार महत्वाचं आहे. हे कळलं खूप का? चांगलं कार्ड आहे सर. म्हणजे एका चित्रात सगळं समजून जात आहे. येस, इट इज. एंजल्स कार्ड म्हणा किंवा आणखी इत्यादी कुठल्याही तऱ्हेचं कार्ड किंवा इत्यादी कुठल्याही तऱ्हेचं ज्योतिष म्हणा, तुमच्याकडे जर संग्रह नसेल तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीतलं ज्योतिष सांगू शकणार नाही. हा नियम आहे. कळलं का? आता मॅडम तिसरं कार्ड जे आहे ते बघा, एल्डर ते कार्ड आहे. तिसरं नाही, तुम्ही देशमुख मॅडमला हा म्हणत होत ना, म्हणून हा मी तर ती लावते. बघा, लावते तिसरं, लावते. ती जी पृथ्वी आहे किती प्रसन्न आहे बघा. म्हणजे समृद्ध प्रसन्न. वसुंधरा एकाच शब्दात हम्म. वर्णन करता येईल असं येस, याचं. येस, येस. Yes, yes. हा. प्रसन्न आहे. हम्म. प्रसन्न आहे पूर्णपणे. हा, आणि शांत भाव आहे चेहऱ्यावरती, म्हणजे Yes, बघा सुख, समाधान, शांती किती सगळंच मिळतं हास्य आहे. तुम्हाला. मी तिच्या हा. ह्याच्यामधला जो गर्भ दर्शवलेला आहे तर त्या ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी ती इज व्हेरी हॅपी अँड यू आर गेटिंग एव्हरीथिंग. हो सर, खूप छान कार्ड आहे. तर तिथे कपाळावर चंद्र आहे काय तो अर्धा चंद्र? हो, तो त्यामधला तिने ते दर्शवलेला आहे. ती भुवई आणि त्याच्यामधला जो जे आपलं आपण चिन्ह म्हणतो ना ज्याला ह्याच्यातलं रेकी मधलं रेखी मधला आज्ञाचक्राचं. आज्ञाचक्र. पण सर साईडला जी आकृती दाखवली आहे ना, तर हम्म. तिथे पण ते साईडला 2 चंद्र दिसतात. मग ते त्याचाही परत काही सिग्निफिकन्स मून असेल? मून इज ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणून मी तुम्हाला सांगितलं आकाश काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्काय? हा, वी हा, लव्ह हा. अँड कम्फर्टेबल. वी लव्ह अँड कम्फर्ट. एल्डर कार्ड आहे का मॅडम दुसरं बघा? लावते तिसरं, सर एक एल्डर. विचारू, हा बोला. यस. 2 नंबर जिथं आहे तिथे खाली एक आकृती आहे बघा, शंखासारखी सर. हो, ती चिन्ह आहे. ते चिन्ह आहे आणि ते तारे हा. दर्शवलेले आहेत आकाशातील. बर. आकाशामध्ये गॅलेक्सी जी आहे ना मॅडम, हा 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 गॅलेक्सी असते की नाही, तुम्ही जेव्हा गॅलेक्सी पाहाल तर त्या हो. गॅलेक्सीचं कॉस्मिक एनर्जी असते ती. अच्छा, आफ्टर ऑल त्याचं कसं आहे, ते प्रतीक आहे का सर? मी आकाशासाठी एवढ्यासाठी वर्णन केलं मॅडम. आकाशामध्ये तुम्ही जेव्हा नॉर्थ पोलला जाता त्याला तुम्हाला नंबर ऑफ गॅलेक्सीज पाहायला मिळतात, पण तेव्हा वातावरण चांगलं असायला हवं. हा बोला, तुम्ही काय म्हणत होतात? बरोबर, होय. नाही, शंखासारखं दिसतंय म्हटलं, तेच म्हटलं नक्की कसं नाही, आहे मग ते ते लक्षात नाही आलं. गॅलेक्सी आहे. ते गॅलेक्सी ओके ओके ओके. गॅलेक्सी. एल्डर कार्ड आहे ना मॅडम? होय सर, एल्डर. हो, लावते.
लावलं सर एल्डर. म्हणजे मला बघा, आता ही जी हा एक संत आहे आणि त्या ह्याच्यामध्ये संताकडे म्हणजे संत म्हणजे प्रीस्ट ज्याला आपण म्हणतो, तर तशा तऱ्हेचा भाग आहे आणि तो अतिशय चांगल्या मुद्रेने दुसऱ्याकडे पाहत आहे आणि त्याच्या हातामध्ये जसं आपण संन्यासी लोक जे असतात त्यांच्याकडे कसं आपल्याकडे एक दंडक असतो तशा तऱ्हेची ती लाठी आहे आणि तो दीर्घ अनुभवी व्यक्ती आहे, अत्यंत अनुभवी व्यक्ती असणारा आणि ह्याच्या मार्फत तुम्हाला एक हिलिंग मिळणार आहे. आता हिलिंग म्हणजे उपचार मिळणार आहे. तर तुम्हाला तुमचं कुठलंही काम अडलं असेल किंवा तत्सम काही प्रश्न असतील तर त्या ह्याच्यावरती तुम्हाला निश्चितच ह्या कार्डाचा उपाय करणं गरजेचं आहे. आणि ह्याच्या तऱ्हेचा असं एक एक्नॉलेजमेंट आहे की त्याच्या मागच्या बाजूला दर्शवलेली जी कृती आहे किंवा चित्रमय कला आहे आणि हा अतिशय वेगळ्या दृष्टीने एखाद्या व्यक्तीकडे पाहत आहे आणि थोडासा संशयित पण आहे आणि थोडीशी कृपादृष्टी पण आहे. म्हणजे संतांचं खरं रूप आपल्याला कधीही असं तऱ्हेने आढळत नाही, तर त्यामध्ये प्रसन्नता सुद्धा आहे, अनुभवी आहे. आता एल्डर ह्याचा अर्थ काय आहे तर वयस्कर. एल्डरचा अर्थ काय आहे मॅडम? वयस्कर किंवा मोठा महान अशा हा, अर्थाने. महान. आता याच्यामध्ये असं सांगितलं आहे की ही व्यक्ती जी आहे ती अनुभवी आहे. ही व्यक्ती अनुभवी आहे. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा सल्ला घेतला, मी त्या ठिकाणी कुठलंही काम करायला एखादी व्यक्ती आपल्याकडे आली, तिने जर ह्या कार्डाची निवड केली तर त्याला आपण काय सांगायचं की तुम्हाला एखाद्या वरिष्ठ व्यक्तीचा तुम्हाला आदेश पालन करणं, त्याचा सल्ला घेणं आणि त्याच्यातून त्या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन अतिशय चांगल्यापैकी मिळेल आणि त्याच्यातून एखादी भूमिका जी आहे ती तुम्ही साकार करू शकाल आणि त्या भूमिकेवरती तुमचा जो आनंद आहे ते अधिकतम हे कार्ड नंबर 3 कार्ड आहे तर ते ब्लेसिंग दाखवतं. म्हणजे काय की त्या ठिकाणी पूर्णपणे कृपादृष्टी आहे, आशीर्वाद मिळेल. तो हातामध्ये जो दंडक आहे तर त्या ठिकाणी ते तत्व आहे ते अग्नितत्वाचं आहे आणि अग्नितत्वाच्या ह्याच्यामध्ये जेव्हा अग्नी असेल तर त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला प्राप्त होतील. अधिकतम श्रम करावे लागतील पण निश्चितच तुमची सफलता पूर्ण होईल. त्याच्या अंगावरती पण जे सफेद रंगाचं गोंदवलेलं आहे तर तो महापुरुष आहे आणि त्या महापुरुषाचं जे काय आशीर्वाद आहे तो तुम्हाला प्राप्त करणं अत्यंत गरजेचं आहे. मग हे कार्ड काय सूचित करतं, हे कार्ड सुद्धा पॉझिटिव्ह आहे. त्याचं जे एल्डर हे जे आहे म्हणजे तो अनुभवी असून त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्या अनुभवाचा निश्चितच फायदा होईल. काढा कार्ड मॅडम. निश्चितच त्याचा फायदा होईल. आता याच्यामध्ये कोणाला काही कळलं नाही का? बघा, मागचे प्राणी आहेत ते काय sir? मागे सगळे सर्प वगैरे दाखवले. ते त्याचा बॅकग्राऊंड आहे मॅडम. तो दर्शवतो की चांगली दृश्य आहेत ती. पण मुख्य जर चित्र पाहिलं तुम्ही तर एल्डर ह्याचा अर्थ काय आहे तर एखादी वरिष्ठ व्यक्ती जिच्याकडे पूर्ण अनुभव आहे आणि ती मान्यता प्राप्त आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे कार्ड काय सूचित करतं की तुमचं कुठलंही काम असेल तर एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून त्याचं मार्गदर्शन घ्यावं, त्याचा सल्ला घ्यावा आणि त्याच्यावरती विचारविनिमय करावा आणि नंतरच पुढे जाऊन पाऊल उचलावं. अशा तऱ्हेचं हे पॉझिटिव्ह कार्ड आहे. त्याच्या हातामध्ये दंडक आहे. तुम्हाला कल्पना आहे की आपल्याकडे जो संन्यासी असतो हरिकृष्ण मध्ये तर त्याच्या हातामध्ये सुद्धा एक दंडक असतो. त्याच्यामध्ये 3 काठ्या असतात. तर ज्याच्यामध्ये मोक्षाची एक काठी असते, ज्याच्यामध्ये मोक्ष असतो आणि त्या ह्याच्यातून त्याने पूर्णपणे असा ह्याच्यातून मुक्त झालेला आहे. तसा हा लोभापासून मुक्त झालेला आहे. अशा तऱ्हेचं हे आहे. तर तुम्हाला जर एखादं कार्य करायचं असेल तर तुम्ही लोभ ठेवू नका आणि त्याच्यातून तुम्हाला निश्चितच तुमच्या ह्याच्याप्रमाणे फायदा मिळेल. म्हणजे तुम्ही आशा धरू नका. जे काही आशा असेल तो परिपूर्ण तो त्या व्यक्ती पूर्ण करेल. परमेश्वराची कृपा आहे. पण सर पाठी साप वगैरे आहे तर त्याचं काय मिनिंग असेल? त्याचं मिनिंग नाही आहे, ते चिन्ह आहे, त्याच्या मागचा बॅकग्राऊंड आहे तो. बघा असं आहे की एखादी व्यक्ती अनुभवी असते, जिला आपण वयस्क म्हणतो, तिने सगळे खास करून पाहिलेले असतात. तर त्या ठिकाणी सापाचं वाईट चिन्ह नाही आहे. साप म्हणजे भगवान शिवाचं प्रतीक आहे. कळलं का?
तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. कालच मी गेलो होतो. तर तुम्ही मुंबईमध्ये कोण राहत असाल तर तुम्हाला नागपाडा नावाचं ठिकाण माहिती असेल. आहे का नागपाडा नाव? हा सर. जिथे हो सर. डोंगरीचा रोड लागतो तो नागपाडा. हा तर त्या ठिकाणी पूर्वी नागपाडाचं नाव का पडलं? कारण तिथे नागेश्वराचं मंदिर आहे आणि ते 500 वर्षापूर्वीच आहे. कळलं का? म्हणजे ते एवढंच छोटं राहिलेलं आहे, पण त्या ठिकाणी पूर्णपणे वेगळी वस्ती असल्यामुळे पण त्याचं नाव नागपाडा का आहे? तर तिथे नागेश्वराचं देऊळ आहे. नागेश्वर म्हणजे कोण? तर भगवान शिव. हा शिंदे साहेब आहे की नाही तिथे? हा सर, आहे ना, आहे. हा तुम्ही छोटा डोंगरी आहे पण केलं आहे. असेल. हा नाही डोंगरी नाही, केलं असेल तर नागपुराला आहे ना. त्या नाक्यावरतीच आहे. कॉर्नरला आहे सुलेमान पुढे. सुलेमान बेकरीच्या हा, तिथे. हा. तिथे राम मंदिर पण आहे आहे ना. बाजूला. पण आता आपला नागाचा प्रश्न आला म्हणून सांगितलं तुम्हाला. नागपाडा नाव का पडलं ह्याच्याबद्दल इतिहासामध्ये तुम्हाला नोंद बघायची असेल तर पाहू शकता तुम्ही. कळलं काय? हा भाग आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, काही काही शिकायच्या असतात. ठीक आहे. एनिवे, नागपाडा पण आहे, आगरीपाडा पण आहे. कळलं का? सगळं आहे. मुंबई अतिशय सुंदर होती, त्याचं गबाळ करून टाकली. बरं, आणखी काही प्रश्न कोणाचे? भागवत मॅडमने हात वर केला होता तर मॅडम विचार. केला होता मी हात वर. म्हणजे मला ऍक्च्युली असा प्रश्न पडला होता की आता ह्यांच्या पण हातात दंड आहे, त्या आधीच्या पण माणसाच्या हातात दंड होता. तर त्याचा अर्थ असा पण असू शकतो का की ज्या काही ठराविक नीती नियमांच्या अधीन राहून जी काही कामं केली तरच त्या कामांमध्ये यश मिळेल, आणि जर त्याचं उल्लंघन करायचा प्रयत्न केला तर म्हणजे काही निर्बंध, काही करायचं असेल, काही अचीव करायचं असेल तर काही निर्बंध पण स्वतःवर घालून घेणं आवश्यक आहे, असं माझ्या डोक्यात बघा, आलं, म्हणून ते विचार. ऐका, आपण कॅरोमध्ये वॅन्ड शिकलो होतो. हा वॉन्ड्स म्हणजे काय? तो हा आधार. हा मनुष्य जेव्हा वयस्क होतं त्यावेळेला त्या ठिकाणी माणसाला काठीची आवश्यकता पडते. हो हो कळलं की नाही? हा म्हणून काठी ही जी आहे ही एनर्जी आहे, ही अग्नी तत्वाची आहे. त्या ह्याच्यामध्ये एखादा मोक्ष पाहिजे असेल तर त्या ठिकाणी त्या काठीमध्ये उपलब्ध आहे. म्हणून काठी का बाळगावी? तर त्याच्यामध्ये पूर्वी बऱ्याच गोष्टी आढळून आलेल्या आहेत. म्हणून बरेचसे आमचे हरिकृष्ण मधले जे संत आहेत तर त्यांनी ज्यांनी संन्यास घेतलेला आहे तर त्यांच्याकडे काठी ही दंडक निश्चितच असतो. तर त्याची ती ओळख आहे. हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की ओळख कशी करावी. तर ह्या ठिकाणी हा मनुष्य हे जे कार्ड आहे हे एल्डर नाव दिलेलं आहे, अनुभवी आहे, संत आहे. तर त्याच्यामध्ये चिकित्सा काय आहे? तर तुमचं काम जे व्हायचं असेल तर ते एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून तुम्ही सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरी गोष्ट की त्याचं जे स्वरूप आहे ते कसं दिसतं तुम्हाला? तर ते संतांच्या स्वरूपामधलं आहे. कळलं का? आणि संत शेवटी संतच आहेत. बरोबर बरोबर सर. थँक्यू. कळलं? बरं, लावू आणखी? का सर पुढचं? हा लावा, पुढचं लावा, हरकत नाही. 4 नंबरचं ग्रेट टीचर, महान शिक्षक असा अर्थ. हा, हातामध्ये कबूतर आहे का? होय सर, हो लावतीये, कबूतर आहे. कार्ड पहिल्यांदा व्यवस्थित बघून घ्या. ग्रेट हा टीचर, बघा. महान शिक्षक. हा, आता इथे दिसतं ना कार्ड तुम्हाला. आता ग्रेट टीचर म्हणजे काय? तर त्या ठिकाणी इथे वायू तत्वाचा हा विषय येतो. म्हणजे पक्षी आहे तो. पक्षी हा वायू तत्वाच्या ह्याच्यामध्ये कुंभ राशीच्या अखत्यारीतला हा भाग आहे. कळलं का? आणि त्या ह्याच्यामध्ये आपण जर बघतो एखादी पुनर्स्थापना फिजिकली, ज्याला आपण म्हणतो सायकोलॉजी, ज्याला आपण सायकोलॉजी म्हणतो, तर हा ग्रेट टीचर म्हणजे ह्याच्याकडे काहीतरी शिकण्यासारखं आहे आणि तो शिकवत आहे आणि ते त्याच्यापासून शिकण्यासारखं आहे. म्हणजे हे कार्ड जर आपण आपल्याला आलं तर त्या ठिकाणी दृश्य काय आहे?
की त्याने बंधनामध्ये असलेलं जे काही जीव आहे तो मुक्त केलेला आहे आणि तो स्पिरिच्युअली आहे. म्हणजे त्याच्यापासून धर्म शिकावा, एखादी गोष्ट शिकावी, धर्मज्ञान त्याच्याकडे आहे आणि त्या ह्याच्यामधून जेव्हा एखाद्या व्यक्तीला मुक्ती हवी असेल तसं त्याने त्या पक्षाला मुक्त केलेलं आहे आणि त्याचे हात जे आहेत ते पूर्णपणे आकाशाकडे दर्शवले जातात आणि त्याच्यामध्ये तो गुरु आहे, कळलं का, संत आहे आणि त्या संताने एखाद्या पक्षाची जी काय हे आहे त्याला आपण म्हणतो ग्रेट. ग्रेट आपण कशाला म्हणतो की जी व्यक्ती फार मोठी असते त्याला आपण ग्रेट म्हटलेलं आहे. मग अशा वेळेला ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या घडामोडी होणार आहेत त्या अतिशय चांगल्या होतील. त्याला एखाद्या संताची कृपा असेल किंवा जर एखादी गोष्ट बंधनामध्ये आली असेल तर त्या बंधनातून तो मुक्त होईल. कार्ड काढा मॅडम. हा, तर एखादी गोष्ट बंधनामध्ये आली असेल त्याच्यापासून मुक्ती मिळेल. पण तुम्हाला जो संत आहे, जो ग्रेट टीचर आहे, ज्याला आपण ग्रेट म्हणतो, त्याच्यापासून सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याकडून मार्गदर्शन मिळवणं, एखादी गोष्ट शिकावं आणि अशा तऱ्हेचं स्वरूप या कार्डामध्ये दर्शवतं. जर तुम्हाला त्या ठिकाणी प्रेमाचा भाव जो आहे तर त्या तुम्ही बघितलं तर पक्षावरती, प्राण्यावरती प्रेम करणारी व्यक्ती ही निश्चितच पूर्णपणे आध्यात्मिक आणि स्पिरिच्युअल पेशेतली असते किंवा त्या लाईनची असते. मग अशा वेळेला तुम्हाला त्यातून एखादी दर्शन, एखादी कला, एखादी गोष्ट किंवा एखाद्या स्पिरिच्युअल ब्लेसिंग या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. अशा तऱ्हेचं हे अतिशय चांगल्यापैकी कार्ड आहे. हा, बोला कुलकर्णी मॅडम. सर, जसं एखाद्या तीर्थक्षेत्र ठिकाणी किंवा एखाद्या महाराज ज्याला आपण म्हणतो गजानन महाराज उदाहरणार्थी किंवा वगैरे अशा ठिकाणी जाऊन लोक अनुग्रह घेतात, तर हा तोच प्रकार आहे का सर? हे कार्ड म्हणजे अनुग्रह घेणं त्याला आपण म्हणू शकतो का सर? नाही, अनुग्रह हा एक प्रकारे म्हणजे त्यांच्या सल्ल्यानुसार वागणे किंवा तुम्हाला हा. कुठल्याही तऱ्हेचं दुष्कृत्य करायचं नाही. आता अनुग्रह घेतल्यानंतर यू हॅव टू बी अ सिस्टम. तर त्या ठिकाणी इथे होय. हा धर्मगत ग्रेट टीचर आहे, म्हणजे ह्याच्यापासून काहीतरी शिकण्यासारखं आहे. जर आता एखादी व्यक्ती आपल्याकडे आली, त्याचा प्रश्न काय आहे, तर त्या ठिकाणी प्रश्नावरती त्याला उत्तर द्यायचं असतं. एंजल्समध्ये बर. किंवा ग्रहांमध्ये, कुंडलीमध्ये जातकाचा प्रश्न काय आहे त्या प्रश्नावरती त्याला आपल्याला सॅटिस्फॅक्शन द्यायचं आहे किंवा उत्तर द्यायचं आहे. तर तिथे उत्तर असं आहे की त्याचा जसा काही प्रश्न असेल, आता ज्या वेळेला एखादा मनुष्य आर्थिक स्थितीतला जर प्रश्न घेऊन आला तर त्यावेळेला तुम्ही हा. सांगू शकता की हे कार्ड तुम्हाला असं दाखवतं की जो अर्थशास्त्रामध्ये उत्तम मनुष्य असेल त्याचा सल्ला घ्या. बर. एखादी व्यक्ती आली की मला अच्छा. गुंतवणूक करायची आहे, तर त्याच्यातला ग्रेट टीचर कोण आहे, ग्रेट मास्टर कोण आहे, वाय वी से द बरोबर. ग्रेट पर्सन. तर मग त्या ठिकाणी उत्तम ज्योतिषी कोण आहे, उत्तम सल्लागार कोण आहे, उत्तम वकील कोण आहे, तो सुद्धा टीचर आहे. तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ कॅटेगरी, इट इज नॉट ओनली द टीचर, नंबर ऑफ पीपल. जसं आता उच्च दर्जाचं शिक्षण घेणाऱ्या व्यक्ती, मग आता जर समजा आपल्याला एखादी व्यक्ती म्हणाली की मला एमपीएससी ला बसायचं आहे किंवा युपीएससी ला प्रवेश घ्यायचा आहे, तर तुम्ही तुमच्या मध्ये चांगल्या ह्याची नियुक्ती करा किंवा निवड करा. जो चांगला विद्यापीठ असेल, चांगला टीचर असेल त्याच्यापाशी जा. आता जर समजा आपण बघितलं ओके. तर मोडके तोडके काही लोक असतात की ते त्यांच्याकडे जाऊन पूर्णपणे शिकत नाही. तर शिकण्यासाठी म्हणून हे जे कार्ड असं सूचित करतं की तुम्हाला एखाद्या उच्च दर्जाच्या शिक्षकाची निवड करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याकडे स्पिरिच्युअल बरोबर. गोष्टी असतील आणि स्पिरिच्युअल गोष्ट ओके. जर नसेल तर तुम्ही तिथे प्रगती करू शकणार नाही. नाही. अच्छा. ओके. जसं की आलं सर लक्षात. हा, कारण कार्डाचं धन्यवाद सर. स्वरूपच कार्डाचं स्वरूपच असं आहे की त्याने एका पक्षाला बंधनातून मुक्त केलेलं आहे आणि जेव्हा हो. आकाश येतं त्या आकाशाकडे पाहणं म्हणजे नॉलेज आहे. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आकाशाचं बरोबर. ब्लेसिंग. तुम्ही कपिल देवला कधी आगमन करताना पाहिलं तर कपिल देव ऑलवेज वरती आकाशामध्ये आकाशाकडे बघायचे. बघून नमस्कार करूनच. हो सर. Yes. हो सर. त्याला बरोबर. कारण कपिल देवचं शिवलग्न आहे, कळलं का. बरोबर. म्हणून हो सर. आकाशाकडे तिथेच सगळी कुदरत आहे. बरोबर असं सर. होय सर. हा सगळा संकेत पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. बरोबर. धन्यवाद सर. धन्यवाद. नेक्स्ट. तर ते 4 नंबरचं कार्ड परत लावाल का 2 मिनिटं? हा, लावा मॅडम. लावते.
कुठलं ग्रेट टीचर ना? हो हो. लावलं सर. हा, बघितलं का तुम्ही? बघा त्याच्यावरती दिसत नाही. हा, ग्रेट हो हो टीचर. हो हो. थँक्यू थँक्यू. चला, ओके, फाईन. आता दुसरं कार्ड मॅडम लावा. 5 नंबरचं कार्ड आहे हर्मिट. लावलं सर. हर्मित. नाही दिसत. हा, आता हर्मित दिसलं. म्हणजे हा संन्यासी ना. हा, नाही, हर्मिट म्हणजे एखाद्या गोष्टीचा शोध घेणारा. आणि त्यामध्ये ही जी व्यक्ती आहे ती आपल्याला दिसते, तर तिने ध्यान केलेलं आहे आणि पूर्णपणे ध्यानस्थ गेलेला आहे, ध्यानामध्ये गेलेला आहे. आणि तो त्या ठिकाणी एखादी गोष्ट प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या बाजूला अनेक प्रकारच्या देवता ज्या आहेत त्यांचे पूर्णपणे आशीर्वाद आहेत. आणि ही पण एक संत म्हणून व्यक्ती आहे. तर एखाद्या गोष्टीला, ज्याला आपण म्हणतो रिचार्ज करणे, म्हणजे काय की पुनर्शक्ती मिळवणे. आपण जसं बॅटरी रिचार्ज करतो तसं त्या ध्यानामध्ये आपल्याला अनेक गोष्टींची प्राप्ती होते. तर अशा वेळेला जर समजा जातक आपल्याकडे आला आणि त्याला आपल्याला काय सांगायचंय किंवा त्याला काय हवंय, तर त्या दरम्यान आपण त्याला सांगू शकतो की शांत राहा, एखाद्या ध्यानस्थ गुरूंकडे जा, त्याचं आशीर्वाद घे, किंवा एखादी गोष्टीमध्ये तू मेडिटेशन कर. मेडिटेशन करून तुला त्यातून ती प्राप्ती होईल. बऱ्याच वेळेला आपण एकांतामध्ये जातो, तर त्यावेळेला आपल्या आठवणी ज्या आहेत त्या पुन्हा जागृत होतात. तर हे दृश्य जे आहे हे मेडिटेशनचं दृश्य आहे. कार्ड काढा तुम्ही मॅडम. हर्मिट हा जो भाग आहे, या ठिकाणी नवीन गोष्टीचा शोध घेणे. एखादी गोष्ट जर तुम्हाला प्राप्त करायची असेल, नवीन गोष्टीचा शोध घ्यायचा असेल, तर अशा वेळेला तुम्ही एकांतामध्ये ध्यानस्थ गेलं पाहिजे. आणि ध्यान आणि मनन आणि चिंतन, तर त्या ठिकाणी तुम्हाला ते केल्याशिवाय प्राप्त होणार नाही. जातकाचा कुठलाही प्रश्न आला तर कार्डाचं सिम्बॉल काय दर्शवतं आपल्याला, की तुम्ही एकांतामध्ये जाऊन, त्या ठिकाणी संताचं स्वरूप आहे. आणि तुम्ही असं समजू नका की जी एंजल्स आहे तर त्याच्यामध्ये हे संत कसे आले. तर सगळ्या जगभर असे काही पृष्ठ आहेत, संत आहेत की ज्यांच्यामध्ये एक शक्ती आहे आणि ती शक्ती लोकांकडे सुपूर्द करतात, कारण त्यांचं हितचिंतनासाठी त्याचा वापर होतो. तर तशाच प्रकारे तुम्ही स्वतः ध्यान करू शकता, किंवा अशा व्यक्तीकडे तुम्ही जा की जेणेकरून त्याच्याकडे अशी काही दिव्य शक्ती असेल की त्याच्या आशीर्वादामुळे तुमचे प्रश्न जे आहेत ते सुटतील. तर त्या ठिकाणी 2 पार्ट आहेत. म्हणजे जातक आपल्याकडे काय योजना घेऊन आलेला आहे, त्याच्या तक्रारी काय आहेत, त्याची इच्छा काय आहे, तर त्याच्यावरती तुम्हाला कार्ड रीड करता आलं पाहिजे. आता पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही प्रश्न विचारत नाही तोपर्यंत मी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन कसं देऊ. तर प्रश्न तुम्ही विचारा, तर त्याच्यावरती तुम्हाला त्याचा जो काही विचार आहे तो सांगितला जाईल. हा, बोला. सर, हा, बोला. मी आतापर्यंतच्या आपल्या सगळ्याच कार्डांमध्ये आज संत किंवा अध्यात्मामध्ये पुढे गेलेल्या व्यक्ती आणि किंवा वरिष्ठ अनुभवी अशांचं मार्गदर्शन घ्या. आता ह्या कार्डामध्ये हे हर्मिट कार्ड जे आलेलं आहे, ही सुद्धा ध्यान करणाऱ्या माणसाकडून तुम्ही आध्यात्मिक माणसाकडून मार्गदर्शन घ्या. पण कदाचित आपल्याला असं म्हणता येईल का की तुम्ही पण अंतर्मनाचा आवाज ऐका किंवा तुम्ही ध्यान करा, असं पण हे कार्ड सुचवतं का? हो हो हो, बघा, ध्यान करणं काही वाईट नाहीये, तपस्या करणं पण काही वाईट नाहीये. आता जेव्हा आपल्याकडे जे काही संतांचं दर्शन घ्यायला जातो आपण, त्या ठिकाणी अनेक संत आहेत आणि होते की ज्यांच्या समाधीवरती आपण नतमस्तक होतो. ते नतमस्तक का होतो, कारण का की त्यांनी मिळवलेली शक्ती
किंवा त्यांनी मिळवलेली जी काही योजना आहे किंवा त्यांचं प्लॅनिंग आहे, तर त्याशिवाय आपण संतांकडे जाऊन लोटांगण घालत नाही. मग असे अनेक संत आहेत, आपल्या महाराष्ट्रात आहेत, अख्ख्या जगामध्ये आहेत, भारतामध्ये आहेत. तर त्या ठिकाणी त्या संतांनी परमेश्वराकडून काहीतरी मिळवलेलं आहे आणि हे सगळं मिळवताना तुम्हाला परमेश्वराची आराधना उपासना केल्याशिवाय ते प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून हे कार्ड जे आहे, हे कार्ड आपल्याला असं दर्शवतं की तुम्हाला एक तर ध्यानधारणा करणं किंवा एखाद्या संतांपासून तुम्हाला आशीर्वाद मिळवणं आणि तुम्हाला त्या ठिकाणी जी काही अपेक्षा असेल, तुमची गरज असेल, तर ती त्या मार्फतच तुमचं कार्य पूर्ण होऊ शकतं. अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो तुम्हाला त्याच्यामध्ये दर्शवलेला आहे. हा, भागवत मॅडम बोला. सर, पीएचडीच्या स्टुडंट्सना हे कार्ड दिलं तर त्यांना ते चांगलं पडेल ना? किंवा कुठलाही नक्की सगळी सगळी कार्ड जी आहेत ना, जसं मी तुम्हाला R&D सांगितलं की वाल्यांना. हा. येस, सगळी कार्ड जी आहेत ही कार्ड त्या ह्यांनी जे एंजल्स बनवलेलं आहे, तर पूर्णपणे विचार करून, पूर्णपणे ह्याचा विचार करून हे आरंभ आहे. ह्याच्या पलीकडे आपण जी कार्ड आणखी शिकणार आहोत त्याच्यामध्ये भिन्न भिन्न आकृत्या आहेत. जसं अर्थ जो आपण मगाशी बघितलं, तर ते कार्ड संतांचं आहे का? तर नाही. 2 नंबरचं कार्ड बरोबर. नाहीये नाही संतांचं का? नाही, अर्थच आहे ते. नाही. हा. मग त्या अर्थ आहे, मग त्या भूमीपासून आपण निर्माण झालेलो आहोत ना. हो. त्याचा अर्थ की त्या ठिकाणी वसुंधरेचा आपण विचार केलेला आहे. मग तशाच प्रकारे जर तुम्हाला तुमची इच्छा आकांक्षा किंवा तुमचं कार्य पूर्ण करायचं असेल, तर अशा तऱ्हेची साधना करणं आणि साधना केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली मार्ग सापडतो, असं आहे. म्हणून ती दैवी शक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला जे तुमचे विचार आहेत त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी, म्हणून तुम्हाला एखादं कार्य अडचणीत आणणार असेल, आलेलं असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही तो मार्ग सापडू शकतो, त्याच्यात संकट जाऊ शकतं. अशा तऱ्हेचं हे कार्ड आपल्याला सूचित करतं. जेबूमध्ये अवेकनिंग नावाचं जे कार्ड एक तुम्ही दाखवलं होतं त्याची मला आठवण आली, म्हणून हे विचारलं की अशा प्रकारे जेव्हा नवीन संशोधन किंवा काही सुचत नसेल, कुठल्या नवीन कल्पना वगैरे. एक मिनिट बघा, आता असं आहे, आपण टेरो मध्ये हर्मिट कार्ड शिकलो होतो. हा. ते कार्ड कन्या राशीचं होतं. हा. तर त्याच्या हातामध्ये लालटेन होता, हातामध्ये काठी होती आणि तो कुठल्या तरी गोष्टीचा शोध घेत आहे असं त्यांचं दृश्य त्याच्यामध्ये होतं. आणि तो शोध घेणं म्हणजे यदा कदाचित उतार अवस्थेमध्ये जातकाच्या जीवनामध्ये एकाकी जीवन जगण्याचा प्रसंग येईल असं आपण टेरो मध्ये सांगितलं होतं. पण दिस इज नॉट द टेरो, दिस इज अन एंजल. कळलं का? म्हणून एक कार्ड होतं ना, ते पण म्हणजे आतून जागृती होणे अशा प्रकारचं एक अवेकनिंग नावाचं कार्ड मध्ये. नाही, ते एंजल्स मध्ये असेल. हा, ते टेरो मध्ये अवेकिंग आहे, टेरो मध्ये नाही. ओके. एंजल्स मध्ये ठीक आहे. पुनर्जागृती होणे, पुनर्जागृती. अवेकिंग म्हणजे काय? पुनर्जागृती. बरोबर. किंवा बोला, थँक्यू. आवाज कट होतोय. आवाज कट होतोय. बरं ठीक आहे मॅडम, दुसरं कार्ड लावा. होय, 6 नंबरचं हाय प्रिस्ट. हा, एक कावळा पक्षी आहे का बघा तिथं. लावलं सर, हाय प्रिस्ट. हा, मला बघा, या ठिकाणी ह्याच्या हातामध्ये एक हिरव्या रंगाचं काठी आहे आणि एक पक्षी आहे. आणि दुसरी गोष्ट की त्याच्या मागच्या बाजूला जे दर्शवलं जातं ते इजिप्शियन हा जो भाग आहे त्याची प्रतिकृती आहे त्याच्यामध्ये. आणि हा फार मोठा संत आहे आणि त्याच्यातून तो एखादी गोष्ट क्रिएट करणार आहे. तर काय होतं ह्या वेळेला की तिथे यदा कदाचित तुम्हाला जर एखादी गोष्ट हवी असेल तर त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी ह्या कार्डाचा वापर करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये पक्षी दाखवलेला आहे आणि तो ग्रीन सिग्नल म्हणजे हिरव्या रंगाचं जे कार्ड हे दाखवलं जातं की तो पॉझिटिव्ह आहे आणि त्या ह्याच्यातून तो पक्षी एकदम निवांत आहे
आणि तो मेसेंजर आहे, म्हणजे तुम्हाला एखादी चांगली बातमी कळणं. दुसरी गोष्ट, हे कार्ड जे आहे हे इजिप्शियन ज्याला आपण म्हणतो, ते इजिप्तमध्ये ज्या गूढविद्या आहेत, आपण जसं टेरो कार्ड शिकलो ते इजिप्शियन आहे, तसंच हे जे कार्ड आहे ते इजिप्शियन कार्ड आहे आणि त्याच्यातून गूढविद्येचा शोध लागलेला आहे. तुमचं कुठलंही कार्य होत असताना ह्याच्यातून जो हाय प्रिस्ट, ज्याला आपण म्हणतो की अतिशय उच्च दर्जाचा जो प्रिस्ट असेल, त्याच्यापाशी अनेक प्रकारच्या विद्या आहेत आणि त्या विद्येपासून तुम्ही त्याच्यापासून ती प्राप्ती करू शकता. आणि त्याला आधार घेतलेला आहे पक्षी. तर पक्षी हा मेसेंजर आहे आणि तो त्याला एक सिग्नल देतो की तुला आता असं हे करायचं आहे. तर त्यावेळेला तुम्हाला या कार्डावरून, मॅडम कार्ड काढा, ह्या कार्डावरून तुला पुढे जाऊन तुझं कार्य साध्य करायचं आहे. तर ते करतेवेळी तुम्हाला या कार्डाचा आधार घेऊन तुमच्या ज्या काही योजना असतील, पुढे तुम्हाला जे काही मिळवायचं असेल, तर हा एक उच्च दर्जाचा पृष्ठ आहे. म्हणजे त्या ठिकाणी आचार्य म्हणा किंवा आणखी एखादा लौकिक प्राप्त झालेला विद्वान असा संत आहे की ज्याच्या कृपेमुळे तुमचे अनेक प्रश्न असतील ते प्रश्न सुटतील. तर हे कार्ड तुम्हाला याचं पूजन करायचं आहे किंवा त्या ठिकाणी हे कार्ड जवळ बाळगायचं आहे. यदा कदाचित तुम्हाला कल्पना आहे की कावळा किंवा तो जो पक्षी आहे तो पक्षी भरारी घेणार आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला ते काम जे आहे ते क्षणामध्ये तुमचं काम होईल, अशा तऱ्हेची मान्यता ह्या कार्डामध्ये दर्शवलेली आहे. याबद्दल काही प्रश्न कोणाला आहेत? सर सॉरी सर, हा कावळा नाही, ससा नाही तो. हा म्हणजे तो पक्षी आहे. कावळा म्हणजे ससाणाच आहे, पण तो हा. पक्षी आहे. तो सुद्धा ससाणा आपण बघितलं तर अतिशय हुशार चाणाक्ष पक्षी आहे. चाणाक्ष आहे तो. हा, चाणाक्ष पक्षी आहे. म्हणजे तसा हा त्याचं टार्गेट फिक्स असतं आणि एकदम हे अचूक हे असतं. म्हणजे त्या ठिकाणी त्याने पाळलेला आहे तो. कशासाठी? तर असे बरेचसे लोक जेव्हा एखादे पक्षी पाळतात तर त्याचं टार्गेट, आपण ज्याला आपण म्हणतो की एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल तर त्या प्राप्तीमध्ये त्याचा सहयोग किंवा सहभाग असणं गरजेचं आहे. पण तुम्हाला काय मिळवायचं आहे, आपलं टार्गेट काय, तर त्याकरता म्हणून ह्या कार्डाचा उपयोग करून पुढे जाऊन तुम्ही त्याच्याकडून त्या गोष्टी मिळवू शकता. अशा तऱ्हेचा संकेत या कार्डामध्ये आहे. येस सर, थँक्यू सर. थँक्यू. कार्डामध्ये इंट्रोडक्शन अतिशय महत्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही कार्डाचे इंट्रोडक्शन करणार नाही तोपर्यंत तुम्हाला पुढची भूमिका कधीही हाताळता येणार नाही. ज्यामध्ये जर समजा एखादी व्यक्ती आपल्याकडे आली आहे तर तिचा प्रश्न काय आहे तो बघायचा आहे आणि त्याने निवडलेलं कार्ड काय सुचवतं हे वाक्य लक्षात ठेवा. त्याच्याकडे स्प्रेड करून नंतर तुम्ही त्याला सांगा तुझं कार्डाचं तू निवड, कार्डाची चॉईस कर, त्याच्यावरती तुझं भविष्य कथन केलं जाईल. तसं हे कार्ड आल्यानंतर तुझ्या जीवनामध्ये एखाद्या संताची निश्चितच उपासना केली, भक्ती केली, दर्शन केलं तर त्याच्यापाशी अनेक गोष्टी आहेत की जो तुम्हाला क्षणामध्ये काही गोष्टी मिळवून देऊ शकतो. म्हणून संतांची कृपा असावी. आता आपल्याकडे आधुनिक युग आल्यामुळे लोकांना संत माहिती नाहीत, लोक संतांना विसरलेले आहेत. तर तरी सुद्धा त्या ठिकाणी जे काही आपले पूर्वीचे संत आहेत त्यांच्या एनर्जी अजूनही आहेत. मुंबईमध्ये सुद्धा संतांची भूमी आहे. तर त्या ठिकाणी आपल्याकडे अनेक महाराज होते, त्यांनी समाधी घेतलेली आहे. साधारणतः 500 वर्षापूर्वीची समाधी, हिंदू समाधी आणि अशा अनेक समाधी आहेत ज्याच्यामध्ये परमेश्वराची पिंड आहे, भगवान शिवाची आणि पार्वती मातेचे चरण सुद्धा आहेत त्या ठिकाणी. आणि तिथे सुद्धा असे साधू संत वास्तव्य करतात, उपासना करतात, येतात, ध्यान करतात आणि अतिशय वेगळ्या तऱ्हेची भूमी आहे. आणि मुख्य आपल्या मुंबईमध्ये आहे पण कोणाला त्याची कल्पना नाही. बोला सर, कुठे सर सर, मुंबईची मुंबईमध्ये आहे सांगतो. मुंबईमध्ये एकच तिथे स्थान आहे. साधारणतः 500 वर्ष झाली असतील, कदाचित त्याच्याही अगोदर झाली असतील. आपल्याकडे जे काही संत उपासनेसाठी यायचे साधारणतः 1735 सालातलं तिथे देऊळ आहे. 1735 विचार करा.
आणि ते कोळी लोकांचं देऊळ आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा उत्सव वगैरे होतो. वसईला का सर? नाही नाही, मुंबई, वसई मुंबईमध्ये नाहीये. गणगंगा का? ते नंतर सांगतो मी, पहिला ऐकून घ्या. ठीक, सॉरी. अनेक संतांच्या समाधी आहेत आणि थोर संत आहे, असे तसे संत नाहीत. आणि त्या पण सफेद मकराना मार्बल मध्ये, जमिनीच्या आतमध्ये नाहीत, जमिनीवर आहेत. कधी कधी काही लोकांच्या आपल्याकडे पद्धत आहे, संतांची समाधी ही जमिनीच्या वर असते, काही लोकांचे जमिनीच्या आतमध्ये, त्याला कबर म्हणतात. कळलं का? बर. आणि प्रत्येक समाधीवरती शिवाची पिंडी आहे आणि पार्वतीची पावलं आहेत, पार्वती मातेची पावलं आहेत. बरं, आता तुम्हाला काही प्रश्न कार्डाबद्दल? सर कुठे हे सर आहे कुठे हे? ते सांगतो नंतर, ते आता नाही सांगा. बोला पुढे. कार्ड लावू का सर पुढचं 7 नंबरचं? 7 नंबरचं कार्ड लावा. हाय प्रिस्टेस. हाय प्रिस्ट झालं ना मॅडम कार्ड? हाय प्रेस्टिजियस कार्ड जे आहे, हायस्टिक पॉवर ज्याला आपण म्हणतो, ती पॉवरचं कार्ड आहे ते. लावलं सर. हाय नाही प्रिस्टेस. दिसत नाही, मला दिसत नाही. हा आता आलं. दिसेल आता. हा बघा याच्यामध्ये हे कार्ड आणि ते कार्डामध्ये फरक काय की त्याचं तोंड वेगळीकडे होतं. आता हे कार्ड जे आहे ते उजवीकडे होतं आणि ते काळं जनावर आहे. आता त्यामध्ये मांजर आहे का आणखी कुठला प्राणी आहे माहिती नाही, पण ह्याच्यामध्ये त्या व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणातली शक्ती, हे पण कार्ड जे आहे ते इजिप्शियन प्रांतातलं आहे आणि ते इजिप्शियन प्रांतातलं कार्ड तुमचं जे आहे एक जादूची काठी आहे आणि त्या काठीच्या साह्याने, म्हणजे त्याला म्हणतात हाय प्रेस्टिजियस, म्हणजे अति उच्च दर्जाचं, ज्याला आपण म्हणतो प्रेस्टिज, प्रिस्ट काय होतं त्याचं प्रोनाउन्सिएशन मॅडम? हाय प्रेस्टिज प्रिस्टेस असंच होईल ना. प्रिस्ट मगाशी हा, कसं म्हणजे फक्त प्रिस्ट होतं, आता हे हा तो त्याच्या पलीकडचा आहे. मध्ये अति उच्च दर्जाची शक्ती असणारी व्यक्ती, ज्याला असं म्हटलं जातं, आणि त्याच्याकडे अशा काही कला आहेत की जेणेकरून तुमचं काम जे आहे तर त्याच्याकडे जादूची काठी आहे आणि अशा ह्या कार्डामध्ये जी शक्ती आहे ती एनर्जी तुमच्याकडे चौफेर, ज्याला आपण म्हणतो, त्याचा वापर होऊ शकतो. त्याच्यामधून तुम्हाला पूर्णपणे बऱ्याच गोष्टी प्राप्त होऊ शकतात. तुमची अडलेली कामं, जे काही फोकस आहे तुमचा, त्याला आपण म्हणतो की एखादी गोष्ट, मॅजिक पॉवर ज्याला आपण म्हणतो की दिव्य शक्ती, ही दिव्य शक्ती ह्या कार्डामध्ये असून तुमच्या ज्या काही गरजा आहेत त्या तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता, मिळवू शकता. आणि त्यामध्ये गॉड इज ह्युमन, म्हणजे ही जी देवता आहे तर ती देवता कशी आहे, ती मनुष्य रूपामध्ये देवता आहे. ती कधी कधी काही संत जे असतात तर ते देव असतात, पण त्यांचं स्वरूप जे असतं ते मनुष्य ह्याच्यामधलं असतं. कळलं का? म्हणून अनेक वेळेला अनेक गोष्टी ज्या आहेत तर हे कार्ड तुम्हाला अतिशय भिन्न तऱ्हेचं असेल. ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या अडचणी तयार होत असतील, तुमच्या समस्या असतील आणि त्या समस्येवरती जर तुम्हाला रिलीफ पाहिजे असेल, एखादी गोष्ट आनंद हवा असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही ह्या कार्डाचा वापर करू शकता. ह्याच्यामध्ये एक प्रकारची शक्ती आहे, ह्याचा वापर तुम्ही फोटो फ्रेम मध्ये पण करू शकता, अधिकतम त्याच्यामध्ये तुमच्या जवळ बाळगू शकता आणि ते शुद्ध ठिकाणी तुमचा त्याचा वास्तव्य असणं अत्यंत गरजेचं आहे. कार्ड काढा, बघितलं सगळ्यात ते. आता प्रश्न विचारायचं विचारा. सर, बोला. या कार्ड्सचा आपण मोबाईलला वॉलपेपर म्हणून वापर करू शकतो का? येस, करू शकता. कसं असतं मॅडम, सांगतो तुम्हाला की जातक कोणीही असो, एखाद्या, जसं आता आपण अनेक फोटो लावतो, बजरंग बलीचे लावतो, श्रीकृष्णाचे लावतो, हनुमंत, आणखी विष्णूचे लावतो, शंकराचे लावतो, हरकत काही नाही.
तर ही जी पृष्ठ आहे तर ती एकदम उच्च दर्जाचं ज्याला आपण संत म्हणतो. आता जेव्हा तुम्ही एखाद्या औरंगाबादच्या ठिकाणी जी लेणी बांधलेली आहे तर ती हजारो वर्षापूर्वी बांधलेली आहे, तर त्याचं मटेरियल कुठे टाकलं गेलेलं आहे, तर ते कसं बनवलं असेल याचा जर आपण विचार केला तर आपल्याला त्याच्यावरती काहीही सापडत नाही. तशा तऱ्हेने ही एक जादूची काठी आहे, एक इक्विपमेंट आहे, एक यंत्र आहे आणि त्याच्या सोबतीला एक प्राणी आहे आणि तो प्राणी त्याने तिथे वश करून ठेवलेला आहे आणि त्याची जी नजर आहे त्या संताची ती अतिशय दूरवरती आहे आणि शुभ्र वस्त्र परिधान केलेलं आहे. दिसेल तुम्हाला शुभ्र वस्त्र हो, हो. परिधान केलेलं. मग हो. त्याच्याकडे असणारी शक्ती ही तुमचं कार्य करते. आता मी तुम्हाला थोडासा आणखी एक पाठ सांगतो. जातकाच्या जीवनामध्ये उदाहरणार्थ समजा तुम्ही आहे आणि हे कार्ड तुम्ही बाळगलं, जर कदाचित तुमच्या विरुद्ध काही कारस्थान करणारे लोक असतील तर त्या ठिकाणी हळूहळू ते लोक तुमच्यापासून दूर जातील. ह्याच्याकडे अशा तऱ्हेची एक पॉवर आहे आणि ही जी पूर्ण पॉवर आहे ही इजिप्शियन मेथडची आहे. तर त्या ठिकाणी दिव्यदृष्टी किंवा तुमच्या ज्या काही अडचणी असतील किंवा तुमच्या विरुद्ध काही विरोध करणारे लोक असतील तर त्यावेळेला त्या ठिकाणी हे कार्ड जे आहे किंवा ह्या संतांचं स्मरण आहे किंवा त्या संतांचं समजा तुम्हाला पाठिंबा आहे किंवा संतांचं स्वरूप जे आहे ते तुम्ही समोर जरी पाहिलं तरी सुद्धा ताबडतोब त्यांची एनर्जी ही तुमच्यापाशी येते आणि तुमचं जे संकट असेल ते दूरवर जातं. आणखी एक तुम्हाला काय नाव तुमचं मॅडम? आशना कुलकर्णी. हा, कुलकर्णी मॅडम. असं आहे की ह्या आपण जे काही शिकत आहोत तर त्या शिक्षणामध्ये अशा तऱ्हेची एनर्जी आहे की जर समजा एखादी व्यक्ती आपल्या विरुद्ध उगाच आंदोलन करत असेल किंवा उगाच त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर निश्चितच समोरच्या व्यक्तीला हे कार्ड अशा सूचना देऊन त्याचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा त्याला एक योग्य तऱ्हेचं त्याला म्हणतो आपण की पनिशमेंट. तर ह्या कार्डामध्ये तशा तऱ्हेचं हे आहे. जर त्या कार्डाची उपासना आणि व्यवस्थित जर कार्य केलं, कारण का की आपल्या मनुष्य जीवनामध्ये एक वेळेला प्राणी परवडतो पण मनुष्य प्राणी जो आहे त्याच्यामध्ये हेवे दावे भरपूर असतात आणि ते लोक भरपूर त्रास देण्याचा प्रयत्न करतात. ह्याला कारण काय की आपल्याला मानसिक एक युद्ध करण्याची स्थिती दर्शवलेली आहे आणि त्याच्याकरता मानसिकरित्या त्रास देणं हा त्यांचा धर्म आहे किंवा त्यांची कृती आहे. पण तुम्हाला जर तुमच्याकडे पूर्णपणे जर ह्या कार्डाचा पाठिंबा असेल तर साधं घरामध्ये मच्छर पण तुमच्या येणार नाही का चावणार नाही, एवढी शाश्वती आहे. बापरे. मग हे कार्ड आपण जर एखाद्या व्यक्तीचं म्हणजे आता मुलींचं असं विवाह करायचा आहे पण तिचं काहीही केल्या विवाह जमतच नाही, तुम्ही त्या शक्तीकडे प्रार्थना करू शकता. मग त्या व्यक्तीला पण आपण सांगू शकतो की हा फोटो तू तुझ्या मोबाईलला वॉलपेपर म्हणून ठेव आणि त्याला प्रार्थना वॉलपेपर कर. पेक्षा तुम्ही हे कार्डाचं लॅमिनेशन करा, त्याचं पूजन करा. वॉलपेपर इट इज फंक्शनिंग, त्याला नाही, त्याला कारण काही की हे नाही. मोबाईल सतत 5 मिनिटांनी आपण ऑन करतो मग ते आपल्याला ठीक दिसतंय ना. आहे, मग त्यापेक्षा ते आतमध्ये ठेवा, तुमच्या अच्छा. फोटोशॉप मध्ये ठेवा आणि त्याचं दर्शन घ्या. अच्छा. नाही का? हो हो त्याचं दर्शन घ्या. हो मी तुम्हाला पाहिजे तर फोटो पाठवितो. हो हो नाही आपण मला वाटतं तुम्ही सगळेच फोटो आणि PDF नोट्स वगैरे पाठवणार आहेत ना. Yes, पाठवा. अच्छा. म्हणजे त्या ठिकाणी हे कार्ड काय करतं त्याच्यामध्ये भरपूर खूप प्रमाणामध्ये powerful आहे. शक्ती आहे. येस, व्हेरी पॉवरफुल. बरोबर इट्स डिवाइन सायन्स. मी काही उगाच काही अननेसेसरी काही शिकवणार नाही. मी तुम्हाला नावच परत एंजल काढतात. मी तुम्हाला परत सांगतो मॅडम की जेव्हा तुम्ही एखादी शक्ती प्राप्त करता तुमच्यापाशी ती येते त्यावेळेला जेव्हा तुमच्या विरुद्ध काही योजना आखल्या जातात तर तीच माणसं पुन्हा अडचणीमध्ये येतात, सापडतात. अशा तऱ्हेच्या घटना आम्ही पाहिलेल्या आहेत. म्हणून त्या ठिकाणी संतांच्या कृपादृष्टीमध्ये राहावं हे सुरुवातीपासून शिकवण आलेली आहे. संतांची कृपा असावी हा असं सांगितलेलंच आहे. बोला कुलकर्णी मॅडम. सर आता हे म्हणलं की तुम्ही फ्रेम करून लावू शकता तर हे पण उत्तर दिशेच्या भिंतीवरच लावायचं का सर, जसं आपण जिबूचं लावतो त्याप्रमाणे? हो 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 पण आता किती फ्रेम लावणार तुम्ही, असं आहे ना. नाही नाही आता म्हणजे जर कोणाला आपल्याला द्यायची असेल आता मोबाईलला तर लावू नका तुम्ही म्हणता असं ते तर आपण ते करू शकतो असं उत्तर दिशेच्या भिंतीवरती. हो हो करू शकतो. पहिली गोष्ट तुमच्या जातकाने ते मान्य केलं पाहिजे. तो म्हणेल की व्हॉट इज दिस, असं आहे ना. हो विचारतो सर आता जिबूचं
विचारतात बोला. हे कसले सिम्बॉल आहेत असं विचारतात. बरोबर तर आहे, मग त्यांना पण ते मी सांगावं तुम्हाला लागतं फक्त की हे डिवाइन सायन्स आहे तुम्ही Yes. हा बरोबर बरोबर बोला 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 होय. बोला 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 बोला. तर मी तसं त्यांना समजावून सांगते म्हणजे की फार काही तुम्हाला याच्यामध्ये करायचं नाही, तुम्ही त्याच्याकडे फक्त पाहायचं आहे, उत्तर दिशेच्या भिंतीवरती लावायचं आणि विश्वास ठेवायचा आहे तुम्हाला त्याच्यावरती, नक्की रिझल्ट नक्की. मिळतात तुम्हाला. आणि मला सर Yes. आलेले आहेत पण भरपूर लोकांनी मला त्याचे अनुभव पण सांगितलेले आहेत सर. अगदी त्यांना काही काही लोकांना तर 2-2, 3-3 दिवसात सुद्धा सर रिझल्ट मिळालेले आहेत तसे. तर त्याचप्रमाणे आपण हे करायचं आहे ना सर. येस येस. ओके सर. मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करीन की तुम्हाला आता हा एक मार्ग सापडलेला आहे. आपण एंजल्स कार्ड डोरियन व्हर्च्यू शिकलात, आता हे ऍडव्हान्स कार्ड शिकणार आहोत. तर ह्याच्यामध्ये तुम्ही चांगल्यापैकी अभ्यास करा, चांगल्यापैकी त्याच्यामध्ये लोकांना मार्गदर्शन करा. मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला काहीही कमी पडणार नाही, कधीही कमी पडणार नाही. पैशाची तर कधी कमतरता येणारच नाही. तुमचे जे काही प्रश्न असतील त्या ऑटोमॅटिकली सुटतील, अशा तऱ्हेची शक्ती या एंजल्स मध्ये आहे. म्हणून तिथे त्याला दुर्लक्ष करू नका किंवा त्याची निंदा करू नका. सर बरोबर आहे, मला पण चांगला अनुभव आला. हा काय म्हणता? मला पण चांगला अनुभव आला. तुम्ही जे Yes. मायकेल आणि राफेल सांगितलं होतं ना, त्याचे फार हो. चांगले अनुभव आले त्याचे. Yes. पॉझिटिव्ह रिझल्ट. एक्झॅक्टली. इट्स अ डिवाइन सायन्स आफ्टर ऑल मॅडम. बर, आता दुसरं कार्ड लावा. हा बोला. तर एक विचारू मी ह्या कार्ड बद्दल. जसं विचारा. आता ह्या मॅमने विचारलं ना की विवाहाबद्दल, आणि जर एखाद्याच्या मुलीच्या विवाहामध्ये जर समजा काही लोक असतात की अडथळे आणतात, एखाद्याचा विवाह नाही होऊ देत, तर मग त्यासाठी पण आपण हे वापरू शकतो हे कार्ड. हो नक्की. बघा, परत मी तुम्हाला एक्सप्लेन करतो मॅडम की हा. आपण एखाद्या देवळात जातो तर आपण परमेश्वराकडे जातो, नाही का? आपण तिथे आपल्या अडचणी सांगतो, गाराणं सांगतो की नाही? पूर्वीच्या याच्यामध्ये आपण एकविराला गेलो, एकविरा देवी पाहिजे तुम्हाला लोणावळ्याला, हो हो एकविरा माहिती. आहे, जीवदानी आहेत, अशा अनेक देवस्थानं आहेत. तर ती देवस्थाने शक्तीपीठ आहेत, अशा एक वेगळ्या प्रकारच्या शक्ती आहेत. जसं नाशिकचं देऊळ आहे ते सुद्धा एक शक्तीपीठ आहे, कळलं का? सप्तशृंगीचं, नाही का? मग त्या शक्तीपीठावरती तुम्हाला दर्शन घेणं, आता काही वेळेला आपण महालक्ष्मीचं दर्शन मी रोज पाठवतो, अनेक लोकांना पाठवतो, तर काही लोक त्यांना आवडत नाही ते, पण ते शक्तीपीठ आहे याचा अंदाजच नाही लोकांना, कळलं का? असं आहे. तर तुम्ही आता विषय असा आहे मॅडम की जर समजा ज्या कोणाला जर अडचणी असतील तर तुम्ही एक सजेशन देऊ शकता की ह्या कार्डाची उपासना हे तुझ्या मोबाईलच्या फोटोमध्ये ठेव. जेव्हा जेव्हा तुला गरज भासेल त्यावेळेला त्याच्या समोर पाहून तू फक्त विनंती कर, कारण का की अख्ख्या युनिव्हर्स मध्ये अशा शक्ती, अदृश्य शक्ती उपलब्ध आहेत की ज्यांच्याकडे तुमची प्रार्थना ऐकली जाते, तर तुमचं कार्य पूर्ण होईल. ओके, कळलं? थँक्यू. हो सर. थँक्यू मॅडम. दुसरं कार्ड लावा. हो लावते 8 नंबरचं हंटर. शेवटचं कार्ड हंटर कार्ड आहे. हंटर म्हणजे काही शिकारी का मॅडम? सर हंटर शिकारी. येते 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 आलं आलं. आता आलं बघा. आता हे कार्ड हा अँग्री मॅन आहे. त्याची नजर आणि त्याच्यावरती काढलेले सिम्बॉल त्याच्या कपाळावरती आहेत, त्याच्या हातावरती आहेत. त्याच्या हातामध्ये धनुष्य आहे आणि 11 विकार त्याने मुकुट धारण केलं आहे. त्याच्यामध्ये जनावराची शिंग आहेत, कळलं का? आणि त्याच्यामध्ये ट्रॅक डाऊन युअर फिअर्स, ज्याला आपण म्हणतो की तुझी भीती घालवणं. तर त्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये असणारी भीती ही निश्चितच तुम्हाला घालवायची असेल, मग कार्ड पण 8 नंबर शनीच आहे. शनी हा भीती दाखवतो माणसाला, पण तुम्ही ह्याचं स्वरूप पाहिलं तर दिस इज अ यंग मॅन आणि तो वॉरियरच्या ह्याच्यामधला आहे. म्हणजे त्या ठिकाणी तो लढावर उत्तेचा. जेव्हा तुम्हाला हे कार्ड आल्यानंतर असं सांगावं लागेल की तुझ्या जीवनामध्ये तुला भरपूर काही संघर्ष करावा लागेल. जी काही प्राप्ती करायची असेल तर योद्ध्याप्रमाणे तुला त्याच्याशी सामना करावा लागेल. ह्याच्यावरती जे सिम्बॉल दिलेले आहेत, आता त्या शक्तीचं जे रूपांतर आहे
तर त्याचा जो ट्रॅक जो आहे तो ट्रॅक हंटर आहे. म्हणजे काय की त्या ठिकाणी लढाऊ वृत्तीचा. तर अशा वेळेला तुम्हाला जर समजा कुठलाही प्रश्न असेल, मॅडम कार्ड काढा, मग मी विश्लेषण करतो. जर कुठल्याही तऱ्हेचा प्रश्न असेल तर तो प्रश्न तुला सोडवताना तुला भरपूर काही सामर्थ्य दर्शवावं लागेल. जसं की हंटर म्हणजे एखादी शिकार करणे, शिकारीला जाणं, शिकार म्हणजे योद्ध्याचं काम आहे. तर तुझ्या अडचणीमध्ये निश्चितच त्यात वाढ झालेली आहे किंवा फ्युचर जर तुम्हाला प्रिडिक्ट करायचं असेल तर अडचणीमध्ये वाढ होऊ नये किंवा एखादी अडचण दूर करण्यासाठी म्हणून तुला ती शक्ती तुझी वापरावी लागेल, कष्ट करावे लागतील. त्याच्यासाठी तुला जे काही आयुध आहे ते सुद्धा वापरावे. त्याच्यामध्ये त्याने धनुष्य घातलेलं आहे, शिरावरती मुकुट आहे आणि ते जनावराचं शिंग आहे. जनावराचं शिंग अशासाठी दिलेलं असतं की एखाद्या वेळेला जर प्रसंग आला तर त्याच्यामध्ये लढाऊ वृत्ती ही जिवंत झाल्यानंतर तो त्याचा बचाव करू शकतो, म्हणून तिथे ती शिंग आहेत. म्हणून मेष राशीला सुद्धा आपण बघितलं तर तो बकरा दाखवलेला आहे आणि त्याच्याकडे शिंग आहेत आणि ती शिंग सुद्धा अशी आहेत की तो त्याने लढू शकतो, ती कधी तुटत नाही. तर अशा बऱ्याच गोष्टींमध्ये त्या शिंगांमध्ये ताकद आहे. मग ह्या फोटोमध्ये अशी शक्ती दर्शवलेली आहे की तुम्हाला एखादं कार्य करण्याकरता भरपूर काही शक्ती जी आहे ती तुम्हाला करावी लागेल, खर्च करावी लागेल, झगडावं लागेल, तरच ती गोष्ट तुमच्यापाशी येईल, अदरवाईज येणार नाही. हे जे कार्ड आहे ते एनर्जाइज कार्ड आहे, पण यू हॅव टू फोर्स, ज्याला आपण जे एखादं संकट आलेलं आहे त्या संकटाला तोंड द्यावं लागेल, अशा तऱ्हेचं कार्ड आपल्याला सूचित करतं. प्रश्न बोला. प्रश्न काय? नमस्कार सर. नमस्कार. साधारण म्हणजे हे आतापर्यंतच्या कार्ड मध्ये हे मग निगेटिव्ह म्हणायचं का? जर नाही, जातकाने हा बोला 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 बोला. म्हणजे जातकाने प्रश्न केला तर म्हणजे ज्या संदर्भात असेल त्या संदर्भात त्याला अडचणी निर्माण होतील असंच सुचवतं का हे? सांगतो. असं आहे मॅडम की पहिल्यांदा जातकाने ह्या कार्डाची निवड करणं आवश्यकता आहे. हे कार्ड येईलच का, ही काही शाश्वती नाही. पण समजा हे कार्ड आलं सपोज आणि आलं त्याने तर आलं आलं येऊ शकतं, नाही असं येऊ शकतं असं नाही. आलं तर त्याला तुम्ही सुचवू शकता की बाबा रे, तू जे कार्ड निवडलेलं आहे आणि तुझा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की तो तुला संघर्ष करायला लावेल. तुला सहजी कुठल्या गोष्टीची कृपा होणार नाही. तर त्याच्यावरती जे काही त्याचं हे जे दर्शन आहे त्या कार्डाचं नाव आहे तर ते नाव हंटर आहे. हंटर म्हणजे शिकारी. मग त्या ठिकाणी तुला योद्ध्यासारखं लढावं लागेल आणि त्याच्यामध्ये तुझा विजय होईल, पण तुला तिथे संघर्ष करणं निश्चितच भाग पडेल. तुला सहजासहजी श्रेय ते मिळणार नाही. मागची जी कार्ड होती ती संतांच्या कृपेमुळे, जादूमुळे तुझ्या कामामध्ये भरभराट होईल, अचानक चांगले प्रसंग येतील, तुला भक्तिभावाने ते मिळेल. हे भक्तीचं कार्ड नाही, हे वाटचाल करण्याचं कार्ड आहे. कळलं? हो सर. हो सर, धन्यवाद. म्हणजे शेवटी रिझल्ट मिळेल, पण तो तुला संघर्ष करून किंवा श्रम करून जे आवश्यक आहे ते तुला करावंच लागणार आहे. येस. थँक्यू सर. धन्यवाद. तर म्हणजे मंगळाचं ना, वृश्चिक मेष हो मंगळ. हो येस. दाखवले ना, शिंग दाखवले, समजायचं. हो ना, तेच. सर तुम्ही नेहमी म्हणता की मंगळाचं असेल तर माणसाला आयुष्यभर संघर्ष करावाच लागतो, तर तसंच हे कार्ड आहे, जसं आता मॅडम म्हणाले त्याप्रमाणे, बरोबर देशमुख मॅडम म्हणाल्या तसं. Yes. म्हणजे आता पहिली आयुष्यभर गोष्ट म्हणजे संघर्ष करा, पण सरते शेवटी तुम्हाला विजय मिळणारच आहे, पण संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला कुठलीच गोष्ट सहज साध्य होणार नाही. नाही. बरोबर. आणि भाग असा आहे ना मॅडम की आता याच्यामध्ये हंटर ह्याचाच अर्थ काय, आणि त्याने जी शिकारी. वेशा धारण केलेली आहे त्याच्याकडे त्याने हा. जिवूचा आधार घेतलेला आहे, ते सिम्बॉल्स आहेत आणि त्याने संरक्षणासाठी म्हणून मुकुटावरती ते शिंग वापरलेले आहेत. याचा अर्थ ते संरक्षणचं कवच आहे. आपण बरोबर. जसं संरक्षणासाठी वापर डोक्याला
काहीतरी वापरतो ना, हो तर हो पूर्वीचे लोक सुद्धा तसे लढवय वापरायचे. मग त्याकरता म्हणून होय होय त्याचं चिन्ह जे असं आहे, पण ते सहजासहजी तुम्हाला मिळेल असं नाही. अनेक अडचणीवरती मात बरोबर आहे करावी सर. लागेल, बराच संघर्ष करावा लागेल, कामामध्ये अडथळे येतील, विरुद्ध दिशेला लोक जातील, कधी कधी तुमचा नेम चुकेल, कधी कधी तुम्हाला प्रसंगामध्ये अडकण्याची शक्यता दर्शवली जाते. अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगता येतो. बरोबर. सर मग इथे शिकारीचा जो प्रकार आहे तर आपण एक दोन प्रकारचे शिकारी बघतो की एक अगदी आमने सामने आणि एक असं आपण कॉर्नर करून ज्याला म्हणजे आमच्या इकडे नागपुरी भाषेत त्याला खोपच्यात पकडणं म्हणतात. मग त्याला कॉर्नर मध्ये पकडायचं आणि मग त्याला मारायचं. तर मग हे नेमकं कोणचं राहील? आमने सामनेवाला राहील की असं कॉर्नर करून नाही मारणार नाही, राहील? तसं नाही. हं. मारामारी नाही, पण हे कार्ड संघर्षाचं आहे. तुमचं नाही नाही काम संघर्षाचं आहे. पण हा. कसं असतं सर काही म्हणजे शत्रू असतात ते समोरासमोर करतात. काही छुपे शत्रू असतात. आहे की नाही? तर मग नाही, इथे याच्यात छुपा आहे आणि इथे उघड आहे. हे कार्ड मग आल्यानंतर तुला अनेक संकटाला सामोरं जावं लागेल. अच्छा. तुझ्यामध्ये विघ्न अनेक येतील. तुला युद्धाचा सामना करावा लागेल. तुझ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ब्लेसिंगने मिळणार नाही. त्या तिथे तुला आक्रमक प्रवृत्तीच दर्शवावी लागेल. अच्छा. म्हणजे ओव्हर पॉवर होऊनच मिळवावं लागेल. यू हॅव टू हां. स्पेंड पॉवर. ओके, ओके. आलं सर लक्षात. थँक सर. बरं. कोण आहे? भागवत मॅडम बोला. सर यातला कुठलाही कार्ड जर जसं मगाशी तुम्ही सांगितलं तसं जर लावलं तर ते आयुष्यभर ठेवावंच लागतं का की जसं जेबू कार्ड आपण काढू शकतो तसं हे पण आपण ठेवू शकतो काढून? हे पण काढू शकता. पण एकच आहे मॅडम, मी परत सांगतो तुम्हाला की एकदा जर समजा तुम्हाला त्या ठिकाणी कार्ड लावलं भिंतीवरती तर हां, ते तुम्हाला आयुष्यभर लावावं लागेल. हां. त्यापेक्षा तुम्हाला जेव्हा कार्डाची गरज भासेल, तुम्हाला जो प्रसंग असेल, तुमचं काम असेल, त्यावेळेला तुम्हाला त्या कार्डाचा वापर करावा. मग तुम्ही ते मोबाईलमध्ये चित्र जरी ठेवून दिलं तरी हां. सुद्धा तुम्हाला जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा त्याचं दर्शन घेतलं आणि पुढे वाटचाल सुरू केली. हाय प्रिस्ट कार्ड आहे, हाय प्रेस्टिजियस कार्ड आहे. त्या सगळ्या कार्डाचा वापर एक चांगली सामाजिक भूमिका करण्यासाठी म्हणून आहे. कळलं का? असं आहे. बोला. बोला, सर आवाज काय? हा. तर आता तुम्ही म्हणालात की ही कार्ड आपल्याकडे कायमस्वरूपी ठेवायची, ती काढायची नाही. पण आपण जेव्हा सिम्बॉल घेतले होते तेव्हा सिम्बॉल ही शारीरिक दुखण्यावर सुद्धा आपण वापरत होतो आणि त्याच्यानुसार येणाऱ्या काही गोष्टींसाठी सुद्धा वापरत होतो. जेव्हा आपलं एखादं काम ओके झालं की आपण ती कार्ड सन्मानाने त्याचं विसर्जन करत होतो. तसं हे करायचं नाही असं म्हणताय का तुम्ही? बिलकुल नाही, बिलकुल नाही. त्याच्यामध्ये हे जे कार्ड आहे इजिप्शियन, जी 2 कार्ड दाखवली तुम्हाला, हा, ज्याच्यामध्ये ससाणा नावाचा जो पक्षी आहे आणि दुसरं एक जनावर आहे, तर हा. ही कार्ड तुम्ही वारंवार रिप्लेस करू शकत नाही. तो कार्डाचा अपमान होईल. अच्छा. कार्डाचा अपमान होईल अशा कुठलीही गोष्ट करू नका. ओके 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 सर. कारण का की ही फार वैशिष्ट्य कार्ड आहेत. ज्या एक वेळेला तुम्हाला मी सांगतो मॅडम की त्या कार्डामध्ये अशी शक्ती आहे, ती शक्ती तुमच्या अंगामध्ये संचार झाली पाहिजे आणि ती परमेश्वराची शक्ती आहे. व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह एनर्जी आहे की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला गॅरंटी देतो की साधं मच्छर पण तुम्हाला चावणार नाही. एवढी डिवाइन पॉवर आहे ती. आणि ती डिवाइन पॉवर या लोकांनी आज इजिप्तमध्ये तुम्ही जर गेलात तर त्या ठिकाणी जे काही बांधकाम केलेलं आहे ते मनुष्य रूपी नाही. ती डिवाइन शक्ती आहे, पवित्र आत्मा आहे तो, आणि त्या लोकांनी बांधलेलं आहे ते एलियन्सने. नाही तर 25 टनाचा लॉरीवरचा दगड पण कधी कोण आणू शकतो का? नाही आणू शकत. म्हणून काही मध्य आफ्रिकेमध्ये असे काही सायन्स आहेत आणि ही सगळी जी फोटो तुम्हाला दर्शवले होते किंवा ते जे काही प्रिस्टचे फोटो आहेत ते मध्य आफ्रिकेचे आहेत. सेंट्रल आफ्रिका जे इजिप्त आहे तिथे नाईल नावाची नदी विराजमान होते आणि ती एकच नदी अशी आहे की ती दक्षिणेकडून उत्तरेला चाललेली आहे. बाकी सर्व नद्या ज्या आहेत
त्या उत्तरेकडून दक्षिणेला चाललेल्या आहेत, पण नाईल नदी व्हिक्टोरियातून निघते आणि इजिप्तमध्ये जाते. फार दिव्य, पण आता ते सगळं गडबड झालेली आहे म्हणून ते काही धर्माचं सगळं प्रॉब्लेम करून ठेवल्या लोकांनी, पण तरी सुद्धा व्हेरी व्हेरी पॉवरफुल एनर्जी आहे. बरं, सर आपल्या आता इथे घारापुरी आहे ना, घारापुरी. घारापुरी आहे ना. हम्म. येस, घारापुरी औरंगाबादला आहे. कानेरी केऊज आहे, जोगेश्वरी केऊज आहे, अनेक तऱ्हेची ठिकाणं, पण आपण दुर्लक्षित केलेली आहे. आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही. इव्हन एकविरा देवी जी आहे त्याच्यामध्ये पण आहे. त्याच्यानंतर तुम्ही विरारची देवी आहे त्याच्यामध्ये पण लेण्या आहेत. या लेण्या कोणी बांधल्या, काय त्याचं हे आहे, कारण काय आहे, काहीच नाही. आज मोदींनी बिहार मधलं संपूर्णपणे उभं केलं पुन्हा तक्षशिला. त्याला कारण काय, त्यांना माहिती आहे याच्यात काय आहे. म्हणून शास्त्रामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत, त्या शास्त्राचा अपमान नाही झाला पाहिजे. दॅट्स ऑल. बरं ठीक आहे. नाव इट इज टाइम टू लिव्ह. चव्हाण मॅडम, तुम्ही अभिप्राय द्या, तुम्हाला कसं वाटलं. मग हळदणकर मॅडम देतील, त्या ह्याच्यानंतर कुबल मॅडम जे आहेत तर समारोप करतील. बोला. तर सगळ्यांनी एकदम सुंदर झालं आणि तुमच्या मुखातून नेहमीच सरस्वती वाहते असं वाटतं, ऐकत राहावं असं वाटतं. एकदम गुंगून जातो आपण, आम्ही सर्वजण. तर वसुंधरेबद्दल पण एकदा कधीतरी घ्या तुम्ही. आणि खूप सुंदर झाला क्लास आणि अप्रतिम, एकदम शब्दच नाहीये. खूप सुंदर. धन्यवाद सर. पंचपक्षी शिकवेन, बघा तुम्ही कसं आहे. हा, मला ऐकायचंय भाऊ. मी नव्हती पहिल्या वेळेला. नाही, ते तर काही चांगलंच इंट्रोडक्टरी असणार. होता. पण तुम्ही तर पुढे कुठलंही ज्ञान असं तुम्ही देताना, शिकवताना, खरंच तुमच्याकडे काय भरभरून दिलेलं आहे देवाने माहित नाही. खूप सुंदर सर. हरिकृपा आहे. परमेश्वराची कृपा आहे तुमच्यावर खरंच. सर हरिकृपा मी आहे. म्हणून एकदम खरं आहे मॅडम. हॅलो सर, नमस्कार सर. नमस्ते. तर एक म्हणजे महत्वाची गोष्ट अशी आहे, तुम्ही ऍडव्हान्स चालू केलात आणि अद्वितीय ज्ञान देता, त्याबद्दल मी तुम्हाला पहिलं नमन करतो. कारण एक एक इंटरेस्टिंग विषय आणि ते तुमच्याकडनं मॅडम म्हटलं की सरस्वती वास करते आणि त्याचा आशीर्वाद आम्हाला मिळतो, इज द बेस्ट. त्याच्यामध्ये आणखीन महत्वाची गोष्ट की मी थोडासा, मला लहानापासून ना हे इजिप्त किंवा हे ह्या म्हणजे हिस्टॉलॉजिकल किंवा भौगोलिक अशा गोष्टीचे इंटरेस्ट आहे. ॲमेझॉन नदी विधी. फर्स्ट टाइम तुमच्याकडनं मी क्लिअर झालं मला, की मला माहित पण नव्हतं की नाईल नदी दक्षिणेकडून उत्तरेकडे जाते. हे माझ्या आयुष्यातलं मोठं एक खजाना आहे हा. हे मला शपथ नव्हतं माहिती आणि ही अद्वितीय गोष्ट आहे. जशी सगळ्या नद्या आपल्याकडे जे जातात अरबी हिंद महासागर आपल्याला बावनच्या उपसागरला जातात आणि फक्त तापी नदी इकडे जाते अरबी समुद्राला, आहे की नाही. तो कंडिशन ना सर, की जसं ही नाईल नदी मला माहित नव्हतं. इतकी वर्ष झाली आपण इजिप्तचा आपण हे करतो, स्प्रिंग्स किंवा अशा सगळ्या गोष्टी करतो. थँक्स, हॅट्स ऑफ सर. थँक्यू सर. थँक्यू. तिचा उगम व्हिक्टोरियामध्ये आहे आणि व्हिक्टोरिया जो आहे मडासगारच्या बाजूला एक राष्ट्र आहे. तर त्या ह्याच्यामधून आपण खरे जे लोक आहोत ना, तर आपण आफ्रिकनच लोक आहोत. आणि आपण नाही, मी तुम्हाला सांगतो की आपली जी नदी आहे नर्मदा, तो आपला भारताचा शेवटचा भाग होता. त्याच्यानंतर खालून आपण संपूर्णपणे एक साधारणतः 20 लाख वर्षापूर्वी आफ्रिकेचा जो खंड आहे मडासगार म्हणून, तो तुटून आपण वरती आलो आणि त्याच्यातला मधला तुकडा ऑस्ट्रेलियाला गेला आणि तो बे ऑफ बेंगाल झाला. अच्छा अच्छा. हा, आणि युरोप तयार झाला ना, तो मेरिडियन सी म्हणून आहे. तो पण त्या ह्याच्यामध्ये पॅलेस्टाईनच्या बाजूला, तिथे पॅलेस्टाईन पण एक अतिशय प्राचीन हे आहे आणि ज्याला आपण म्हणजे ह्या लोकांनी आता घाणेरडं केले ते, पण ती पण स्पिरिच्युअल कंट्री होती. आता या लोकांनी वाट लावली. पण व्हिक्टोरियातून दक्षिणेकडून नाईल नदी येते आणि ती पूर्णपणे मेरिडियन सीला विलीन होते. सुएझ कॅनॉल तिथूनच तयार होतं. असं आहे. येस सर. येस सर. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. बरं, आणखी आता हळदणकर मॅडम. चव्हाण मॅडम, तुम्ही काय अर्धवट काय झालं पूर्ण तुमचं? हा सर, खूप सुंदर. भरपूर ज्ञान मिळतं. नुसतंच ज्योतिष नाहीये, तर इतरही ज्ञान भरपूर मिळतं आम्हाला तुमच्या बोलण्यातनं. थँक्यू सर. आता पंचपक्षी चालू करेन आणि त्याचा जो नवीन वेस्टर्न ऍस्ट्रॉलॉजी आहे सर,
चालेल उद्या चालेल क्लास तसं घेणार करा. आहात तुम्ही? हो घेणार ना, घेणार. उद्याला घेणार उद्या ना? उद्या उद्या बघतो, प्रयत्न करतो. माझं काही काम अच्छा. नसेल तर करतो, हरकत नाही. ओके ओके बरं, ओके थँक्यू. येस. हळदणकर मॅडम, तुमचा काय अभिप्राय आहे? हो सर. नमस्कार सर. नमस्ते. सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं बोलताना मला अगदी असं म्हणावंसं वाटतं की पहिलं लेक्चर जे एंजेल्सचं 45 कार्डांचं सरांनी आपल्याला दिलं ते मे महिन्यापासून सुरुवात झाली होती. ही 45 कार्ड आपल्याला खूप वेगळ्या पद्धतीने माहिती देऊन गेली आणि आपण त्या ज्ञानाने खूप प्रभावित झालो. आज सरांनी लेक्चर देताना असे एक वाक्य सुतोवाच्य केलं की ज्योतिषाचं ज्ञान तुम्ही जेवढं घ्याल तेवढं आपल्याला एक वेगळ्या अध्यात्माच्या पातळीकडे नेणारं हे ज्ञान आहे. मला कुठेतरी वाचल्याचं ऐकल्याचं निश्चित माहितीये की ज्योतिष हे एक वेदाचं अंग आहे. आपण इतर बऱ्याच प्रकारच्या गोष्टी वाचतो, ऐकतो, पण आणि ज्योतिषही शिकणारे शिकत असतात. पण आजच्या लेक्चरचा अभिप्राय देताना मी आवर्जून असं म्हणेन की आपल्याला देवाने सरांकडून जे काही ज्ञान मिळतंय ते केवळ कुंडली आणि ग्रह इतक्यापुरतीच मर्यादित न राहता विविध अंगाने या ज्योतिषापर्यंत कसं पोचावं आणि आपल्या आयुष्यातल्या अडचणी कशा शोधाव्यात, त्याच्यावर मार्ग कसे सुचवावे आणि अडचणीत असणाऱ्या माणसाला समाधान आणि आनंद कसा द्यावा याचं एक खूप चांगल्या पद्धतीने ज्ञान आपल्याला सरांकडून मिळत आहे. आजच्या कार्डाची निवड ही एक मिनिट मॅडम, हो एक मिनिट. कुबल मॅडम, डिस्कनेक्ट करा आणि परत रेकॉर्ड चालू करा. बोला तुम्ही. आजच्या कार्डाची निवड म्हणजे आजचं हे जे शिकवलं नॉलेज ऍडव्हान्स क्लास जो एंजेलचा घेतला, या ऍडव्हान्सच्या क्लासमध्ये जातकाला एखादं कार्ड आल्यानंतर ते कार्ड आपल्याला काय सुचवतं. मला एक गोष्ट इथे नमूद करायची वाटते की फार काळापूर्वी किंवा फार पूर्वी किंवा आत्ताचा हा अगदी गेल्या 30-40 वर्षाच्या काळापूर्वी आपण असं एक जीवनाला एक असं अधिष्ठान होतं की ठराविक ह्याच्यामध्ये ठराविक ठिकाणी जायचं, तिथे दर्शन घ्यायचं, एक एनर्जी घ्यायची आणि आपल्या आयुष्याला पुन्हा मार्गक्रमण करायचं. पण ह्या काही वर्षांमध्ये अशी एक माणसांची टेंडन्सी झालेली आहे की देव काही नाही, तुमच्या कर्मात तुम्ही कर्म करा की नाही करा आणि आपण जे काही करतो ते फक्त आपल्या कर्तृत्वानेच साध्य करत असतो. हा एक अहम मनामध्ये आल्यामुळे आपल्याला अडचणी सुद्धा तितक्याच येतात. कुठेतरी माणसाने नतमस्तक होऊन श्रद्धेला अधिष्ठान देऊन त्या निहाय वागलं पाहिजे असं सुचवणारी अशी ही कार्ड आहे. मी एक चांगलं वाक्य असं वाचलं होतं की आपण म्हणतो की एखाद्या तीर्थक्षेत्री एखाद्या संतांच्या भूमीमध्ये का जायचं, आपल्याला इथे बसून सुद्धा देवाचं दर्शन होतं. पण हवा ही सगळीकडे भरलेली असते, पण मोटारीतल्या चाकात जर हवा भरायची झाली तर पेट्रोल पंपावरच जावं लागतं, तिथेच ती हवा भरावी लागते. तसं जेव्हा आपल्याला काही संतांची जिथे पावलं उमटलेली आहेत आणि तिथे त्यांनी जे जपतप्य केलेलं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना त्यांच्यासमोर नतमस्तक झाल्यानंतर तुम्हाला जी एनर्जी मिळते ती एनर्जी तुम्हाला खूप काही संकट पार करण्यासाठी मार्गदर्शन करत असते. तर अशाच प्रकारची कार्ड आज आपल्याला सरांनी सांगितलेली आहे. तर पहिलंच कार्ड त्यातलं ड्रुइड जे शिकवलं त्याच्यामध्ये लगेच निर्णय घेऊ नका, आतताईपणाने निर्णय घेऊ नये असं हे सुचवणारं कार्ड बरोबर असंही सांगतं की अनुभवी माणसाचा सल्ला घ्या, ज्याचं अध्यात्म हे आहे, तपस्या आहे किंवा अध्यात्म हे स्थान आहे, काय म्हणतात शब्द नीट येत नाहीये तो, अध्यात्म हे त्याचं अधिष्ठान आहे
अशा माणसाचं तुम्ही मार्गदर्शन घ्या असं हे कार्ड सुचवतंय. आणि मग हे कार्ड तुम्हाला विवाहासाठी, घर मिळण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी, कोर्ट कचेरीचे प्रॉब्लेम संपवण्यासाठी, आर्थिक मार्गदर्शन करण्यासाठी अशा सर्वांगीण विचारातून किंवा सर्वांगीण समस्यातून मार्ग देणारं असं हे कार्ड आहे. तेव्हा अतिशय ज्याचा वापर व्हावा आणि जातकाने त्याचा आदर करावा असं हे कार्ड. दुसरं कार्ड तर नेहमीच सर वसुंधरेचं वर्णन करत असतात. तर असे हे वसुंधरेचं अर्थ मदर, त्या चित्राकडे पाहिल्यावरच असं वाटतं की ही वसुंधरा आपल्या बाळासाठी, आपल्या आपल्या अंगाखांदावर खेळणाऱ्या सगळ्या सृष्टीसाठी इतके काही कष्ट करत असते की सकाळी उठल्या उठल्या तिला वंदन करणं, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे आपल्याला जाणीवपूर्वक अंगी बाणवलं पाहिजे. तेच नेमकं इथे ह्या कार्डातून सुचवलेलं आहे की ती काय कष्ट घेते आपल्या बाळासाठी. म्हणून या कार्डाला, हे कार्ड जर जातकाला आलं तर त्याने हे निश्चित ठरवायचंय की तुमच्याकडे खूप पॉवर आहे, पण ही पॉवर तुम्ही वसुंधरेचे आभार मानून या पॉवरचा तुम्ही उपयोग करा. जातकाच्या जीवनात प्रोग्रेस होणारच आहे. जशी प्रत्येक आई आपल्या बाळाला एनर्जी देत असते, पण त्या एनर्जीला कृतज्ञतापूर्वक स्वीकारून आपण त्याचा सन्मान केला पाहिजे. तसं हे कार्ड सुचवतंय. आणि आकाशाचं फिलिंग त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तेव्हा आकाश आणि धरती या दोघांच्या सहयोगाने तुमचं काम निश्चितच होणार आहे असं हे सुचवणारं कार्ड हे. आणि त्याच्यात आकाशातली गॅलेक्सीमध्ये असणारे अनेक तारकापुंज हे त्याच्यात सुचवलेले आहे. मॅडम क्लास द्यायचा आहे. हो हो हो. बरं, आता मॅडम तुम्ही बोला बोला. थांबू का मी? हा, कारण की क्लास त्यांना द्यायचा आहे ना. हो हो ठीक आहे. 9:15 झाले ना. कुबल मॅडम, हा बोला. कोण बोलताय? माईक सर चालू आहे त्यांचं. हा, कोणाचं बंद तरी. केलं. गीता मॅडमचा चालू आहे. हा, कुबल मॅडम ठीक आहे सर. मग आता मी पटकन म्हणजे हे करते, सांगत नाही काय. हा हा, ठीक आहे. सांगा, कारण की मुकेश भाऊंना क्लास द्यायचा. हा मॅडम, तुमचं किती अर्थ मदर पर्यंत झालं का मॅडमचं? त्याच्या पुढचं मी पटकन थोडक्यात सांगते. हो मॅडम. हा सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार, गीता मॅडमला नमस्कार, आपल्या मुकेश भाऊंना नमस्कार. आणि हळदणकर मॅडम, तुम्ही पण छान डिटेल मध्ये सांगत होतात, पण आता आपल्याला वेळेचं हे म्हणून मी मॅडमनी 2 कार्ड झालेत सांगून, ड्रुइड आणि मदर अर्थ. आता मी तिसरं एल्डर बद्दल थोडस सांगते. 3 नंबरचं कार्ड आपण एल्डर वाचलं. तर एल्डर म्हणजे असं महान किंवा अनुभवी संत अशा अर्थाचं हे कार्ड आहे. म्हणजे ही अनुभवी व्यक्ती आहे आणि यांच्याकडून जातकाला हिलिंग मिळणार आहे. पण ते त्यांच्या हातात ती काठी आहे, ते कृपादृष्टी पण देत आहेत, पण थोडस संशयित दृष्टीने पण बघतायत. तर मग आपण हे कार्ड म्हणजे आलं एखाद्या जातकाला, तर आपण त्यांना असा सल्ला देऊ शकतो, एखाद्या वरिष्ठ किंवा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या, म्हणजे तुम्हाला ब्लेसिंग मिळतील. आणि त्यांच्या हातात, त्या संतांच्या हातात जी काठी आहे, तर सरांनी सांगितलं की ती अग्नितत्वाची पण आहे, आणि ती नुसती काठी नाही, ते एनर्जी पण आहे. म्हणजे त्याच्यात पण जातकाला श्रम मात्र करावे लागतील, तेव्हाच त्यांना यश मिळेल. मग नंतर 4 नंबरचं कार्ड आहे आपलं आजचं, ग्रेट टीचर अशा अर्थाचं, महान शिक्षक, किंवा ते पण एक संतच आहे. तिथे एक पक्षी पण दाखवला आहे, म्हणजे तो वायू तत्व आणि कुंभरास आहे असं सरांनी सांगितलं. आणि म्हणजे जातकाला काही एखादा प्रश्न असेल किंवा तो एखाद्या बंधनात अडकला असेल, तर त्याची बंधनातून मुक्तता होईल असं. पण केव्हा होईल की एखाद्या महान शिक्षक किंवा संतांच्या मदत घेतल्यानंतर, संतांची मदत घेतल्यावर. मग आजचं 5 नंबरचं कार्ड आहे हर्मिट. मग हे पण संत, हर्मिट. तर हे सगळे संतच साधारण, म्हणजे मोठे मोठे संतच दिसत आहेत त्यांच्या चित्रांवरनं. म्हणजे इथे त्याचा अर्थ आहे पुनर्शक्ती मिळवा.
किंवा गुरूंचा आशीर्वाद घ्या, मेडिटेशन करा, नवीन गोष्टींचा शोध घ्या, आणि हे पण पॉझिटिव्ह कार्ड आहे. आणि 6वं कार्ड आहे हाय प्रिस्ट, म्हणजे एक महायोजक किंवा मुख्य संत, महान संत, मुख्य पुजारी असं आपण मराठीतनं म्हणू शकतो. आणि हे सगळे इजिप्शियन कार्ड आहेत हे दोन्ही, कारण तिथे तो सिम्बॉल असा मरकावा सारखा किंवा व्हॉटेवर जो काय तो सिम्बॉल आहे तो दाखवलाय. आणि इथे पण पक्षी आहे, तर ते आपले शिंदे साहेब म्हणाले ससाणा पक्षी, म्हणजे तो चाणाक्ष आहे, मेसेंजर पण आहे. आणि हे कार्ड आल्यानंतर आपण हे पॉझिटिव्ह तर आहेच, जातकाला आपण सांगू शकतो की म्हणजे संतांच्या आशीर्वादाने तुमचं काम होईल. त्याच्यानंतर 7 नंबरचा आहे हाय प्रिस्टेस, पण ही इकडे ह्या 2 कार्ड मध्ये मला थोडा फरक का वाटला की हाय प्रिस्ट मध्ये आपल्याला मेल संत वाटतोय आणि इकडे थोडस लेडी टाईप, म्हणजे असं फिमेल किंवा तिकडे देव इकडे देवता असं म्हणूया आपण, अशी दाखवली आहे. आणि हे पण इजिप्शियन कार्ड आहे. इथे आता ते मांजर म्हणा की व्हॉटेवर काय, पण एक दोघांच्या ह्याच्यात म्हणजे पक्ष्यांमध्ये फरक आहे. तिकडे ससाणा आहे, इथे मांजर टाईप. आणि त्या म्हणजे देवतेनी व्हाईट म्हणजे शुभ्र वस्त्र परिधान केले. आणि हे पण पॉझिटिव्हच कार्ड आहे. म्हणजे तुम्ही असं त्यांनी म्हटलं ना, हार्नेस मिस्टिक पॉवर, म्हणजे गूढ शक्तीचा वापर करा आणि आपले कार्य करून घ्या असं. आणि लास्ट कार्ड आजचं आपलं हंटर आहे. हे मला तर पूर्ण मेष राशी दिसते तिथे, म्हणजे मेष राशीच दिसते. आणि हे जे कार्ड आहे ना ते हंटर, तर त्यांच्या कपाळावर हातावर भरपूर असे सिम्बॉल्स आहे. पण हे वॉरियर कार्ड आहे आणि संघर्ष करावा लागेल, लढाऊ वृत्ती पण ठेवावी लागेल. आणि जातकाला कष्ट केल्याशिवाय काहीही मिळणार नाही. प्रसंगी त्याला आयुधे असं दाखवलंय ना त्याच्या हातात वगैरे, ते पण वापरावं लागेल. आयुध इन द सेन्स की स्वतःला संरक्षण कवच द्यावं लागेल असं. आणि हे एनर्जाइज कार्ड आहे. आणि सर इतकं सुंदर, म्हणजे शिकवल्यावरच त्या कार्डकडे बघितल्यावर अतिशय अतिशय पॉझिटिव्ह वाटतंय. आणि तुम्ही इतकं छान छान शिकवताय, म्हणजे मागचे तर एंजल कार्ड छानच होते ते 44, आणि हे अजून म्हणजे खूप सुपर 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 ऍडव्हान्स लेवलचं. आणि खरंच सगळ्यांना असं सांगते की असं लाईटली बिलकुल घेऊ नका. ह्या सगळ्या कार्ड्सचा आपल्याला खरोखरच उपयोग होतो, कारण ऍज अ ऍस्ट्रॉलॉजर आपल्याला रेमेडीज तर द्याव्याच लागणार आहे. म्हणजे आपण आता हे नवीन शिकतोय तर हळूहळू आपल्यालाच अनुभवाने करायचे, आधी आपण स्वतः वापरायचे आणि मग इतरांना द्यायचे. तर सर म्हणजे अतिशय सुपर ऍडव्हान्स लेवलचा. हा बोला बोला एक बोला मिनिट बोला. हा बोला. त्याच्यामध्ये जी हिरवी काठी आहे ना, तर हा असं हा आहे, ते जे जनावर आहे ते राहू ग्रहाच्या अंतर्गत आहे. हा आणि ती जी हा हिरवी काठी आहे तर हा ती जादूची काठी, आणि जादू ही जी आहे, जसं हा आपण मॅजिशियन कार्ड वाचलं होतं, होय ते होय बुध होय. ग्रहाच्या अंतर्गत आहे. हो. त्याच्यामध्ये जो ग्रह आहे तो बुध आहे आणि राहू आहे. ते जनावर जे हा. दिसतं ते एकदम काळं कुट्ट आहे. होय आणि होय. एक व्यक्ती जी पृष्ठ आहे ती अतिशय हा. शक्तिशाली आहे. तर त्याने हातामध्ये जी काठी धरली आहे त्याच्यामध्ये अंतर्गत जादू आहे की तो हा. त्याचा उपयोग करून चटकन तुमच्या कार्यामध्ये यश मिळवून देऊ शकतो. होय. अशा तऱ्हेची शक्ती आहे. बरं, बोला हम्म. आता तुम्ही पुढे. हो. हा, नाही, बोला. झालं ना, बोलून झालं. तर सर ह्या इतक्या छान सुपर सुपर ऍडव्हान्स क्लाससाठी मी सर्वांतर्फे तुमचे खूप खूप आभार मानते. कोटी कोटी धन्यवाद आणि कोटी कोटी नमन. आणि हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, थँक्यू. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. आणि मला फक्त एकच विचारायचं होतं की तुम्ही आता ते सांगितलं ना काठी, पण ते राहू नाहीतरी आपण मांजरच वाटते, कारण मांजरला आपण राहू आणि केतू म्हणजे म्हणजे कुत्रा आपण असं म्हणतो ना, म्हणजे तसं पण म्हणता येईल ना. आता राहूचा तुम्ही उल्लेख केलाय म्हणून. सर थँक्यू 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 सर. थँक्यू ऑल द मॅडम. बेस्ट. सगळ्यांना नमस्कार. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. क्लास खूप छान धन्यवाद झाला. सर. थँक्यू सर.